नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 सामान्य अध्ययन पेपर 4 रिव्हिजन थ्रू पीवाय अनालिसिस बॅचमध्ये. मित्रांनो, इंट्रोडक्शनमध्ये आपण आपली बॅच कशी रन होणार आहे आणि कसं आपल्याला 85 प्लस जाता येईल याची स्ट्रॅटेजी पाहिली. तर आज आपण 2023चा पेपर डिस्कस करूया. त्याच्या अगोदर काही मुद्दे आपण चर्चा करूयात. सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या जे 4 पिलर आहेत आपले 85 प्लस जाण्याचे, तर त्याचे 4 पिलरमध्ये पहिला पिलर आहे सिलेबस, दुसरा पिलर आहे पीवाय क्यूज, तिसरा आहे आपले करंट अफेअर आणि चौथा आहे आपण वाचत असलेले नोट्स किंवा आपलं बुक. तर सगळ्यात महत्त्वाचं की आपण MPSC स्टार्ट केल्यापासून फक्त रिडिंगच करतो. पीवाय क्यू आणि सिलेबस पाहिलेला आहे, पण ज्या इंटेन्शनली पाहायला पाहिजे होता तो कधीच पाहायला न गेल्यामुळे आपण कधीही रिझल्टमध्ये दिसलो नाहीत. आणि जी मुलं रिझल्टमध्ये दिसतात त्यांचं पीवाय क्यू अनालिसिस असेल किंवा सिलेबस अनालिसिस एवढं स्ट्रॉंग असतं त्याचं ते रिलेशन करंटसोबत लावून जास्तीत जास्त स्कोअर मेन्समध्ये काढतात. आणि अशी काही मुलं पाहिजे असेल की ज्यांनी GS4ला 100+ पण स्कोअर केलेला आहे. पण ह्या गोष्टी का दुर्लक्ष झाल्यामुळे चांगला अभ्यास असूनही आपला स्कोअर 55 ते 65च्या वर कधीही जात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सांगायचं की मी प्रूफ सहित तुम्हाला सांगतो की पीवाय क्यूचा रेफरन्स जो आहे 2023च्या पेपरमध्ये 2012 ते 2022च्या पीवाय क्यूमधून घेतलेला जवळपास 45+ क्वेश्चन जे आहे ते 2012 ते 2022 मधील पेपरमधून आलेले दिसतील. डायरेक्ट इनडायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला तिथून रिफ्लेक्ट झाले दिसतील. मी असं म्हणणार नाही की डायरेक्ट ॲज इट इज क्वेश्चन विचारला आहे, तर त्या टॉपिक रिलेटेड एरिया ऑफ इंटरेस्ट जो आहे आयोगाचा ते 45 क्वेश्चन तुम्हाला दिसेल. आणि त्या 45 क्वेश्चनला जर धरून तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला नक्की ते 45 पैकी 40 तरी तुमच्या अकाउंटला ते मार्क्स जमा होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं करंटचं जे पाहिलं की 2023च्या पेपरमध्ये तर करंटचा खूप पोर्शन वाढलेला दिसतो. जवळपास 25 ते 30 क्वेश्चन हे तुम्हाला इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र असेल, इंडिया असेल आणि काही स्कीम असेल करंट रिलेटेड चालू, त्यातनं तुम्हाला क्वेश्चन आलेले दिसतात. त्यामुळे करंटकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की इम्पॉर्टंट टॉपिक्स कोणते असायला पाहिजेत GS4 करत असताना प्रीच्या इकॉनॉमिक्सवर प्रीचा आपण काय करत असतो, दारिद्र्य, बेरोजगारी, टॅक्स, पब्लिक फायनान्स ह्या ज्या गोष्टी नेहमी करत असतो आणि त्याच्यावरतीच आपण मेन्स देतो. त्यामुळे आपला पाहिजे तेवढा स्कोअर येत नाही. तर मेनचे जी महत्त्वाचे टॉपिक आहेत की ॲग्रिकल्चर असेल, कोऑपरेशन असेल, इंडस्ट्री अँड सर्व्हिस असेल, इन्फ्रास्ट्रक्चर, ह्याच्याकडे आपण प्रीला एवढं केलेलं नसतं आणि मेन्सला आपण सहसा ह्याच्याकडं सिलेबस नीट नाही पाहिल्यामुळे आपल्याला माहीतसुद्धा नसतं की हे आपले सिलेबसचे टॉपिक आहेत का. आणि त्यामुळे आपण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्याला प्रीला 15 पैकी 12 पडलेल्या इकॉनॉमिक्सला, मग त्या बेसिसवर असं म्हणतो की आपलं इकॉनॉमिक्स खूप छान आहे आणि मेन्सला पण असंच मी परफॉर्मन्स करल. या आभासामध्ये जगत मेन्सला तुमचा स्कोअर पाहिजे तेवढा पडत नाही आणि तुमचे महत्त्वाचे जे टॉपिक आहेत ते दुर्लक्षित होतात. जर पाहिलं तर ॲग्रिकल्चरच्या टायटल खालीच आपल्याला जवळपास 25 क्वेश्चन दिसतात. म्हणजे 22 क्वेश्चन हे 105 पैकी हे 22 क्वेश्चन दिसतात. आणि सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये 3 दिसतात हे ॲग्रिकल्चर रिलेटेड, म्हणजे जवळपास 25 क्वेश्चन हे फक्त कृषी ह्या टायटल खाली भेटतात आपल्याला. कोऑपरेशन सहकार जे आहे त्यातले 6 क्वेश्चन आपल्याला दिसतात. आणि इंडस्ट्री, सर्व्हिस आणि इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्यामधून जवळपास 10 क्वेश्चन दिसतात. टोटल जर हे 3 जणांचं जर हे केलं, बेरीज केलं तर जवळपास आपल्याला 41 क्वेश्चन जे आहेत 41 क्वेश्चन या 3 ते 4 टॉपिकमधून दिसतात. आणि तुम्हाला एक सांगतो महत्त्वाचं की ह्यातले जे क्वेश्चन जे निघतात ते मोस्ट ऑफ द इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र आणि इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडियामधून निघतात. त्यामुळं मेन्स करत असताना ह्या टॉपिकला जास्तीत जास्त कसं भर देता येईल याकडे आपलं लक्ष पाहिजे. तर एक लक्षात ठेवा की तुम्हाला मी जे सांगितलं होतं की क्वेश्चन 2012 ते 2022मध्ये 45+ क्वेश्चन कसे रिपीट झालेत ते मी तुम्हाला इकडं प्रूफ सहित दाखवले की कोणत्या एक्झामला असे ग्रीन कलरमध्ये दाखवले की किती क्वेश्चन आले. 2020ला किती आले ते 2020ला क्वेश्चन नंबर 20 होता, 2021ला क्वेश्चन नंबर 146 होता, 2022ला क्वेश्चन नंबर 22 हे त्या रिलेटेड होते. मग त्यांनी विचारलं म्हणजे बाकीचे इथं काय विचारलं, आपल्याला मार्क्सचं समीकरण विचारलं आहे, तिथं पिगूचं समीकरण विचारलं होतं आणि फिशरचं समीकरण विचारलं होतं. त्यामुळं पीवाय क्यूचं किती महत्त्व असते हे तुम्हाला जाणवलं की पीवाय अनालिसिस केल्यानंतर आपला स्कोअर कसा बूस्ट होतो ते. आणि जे पिंक मार्किंग राऊंड केलं आहे त्यामध्ये तुम्हाला दाखवलं असेल हे करंटचे क्वेश्चन आलेले होते. तुम्हाला बघता येईल की 25 ते 30 क्वेश्चन कसे आले, तुम्हाला मी राऊंड करून दाखवले ते तुम्ही काउंट करून बघू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण डायरेक्ट क्वेश्चनवर जाऊयात. पहिल्यांदा आपण क्वेश्चन एक्सप्लेन करूयात, क्वेश्चन वाचूयात, नंतर पर्याय नीट वाचूयात, त्याचं उत्तर बघूयात, नंतर एक्सप्लेनेशन आणि ट्रिक्स पाहूयात. तर पहिल्यांदा बघा की आपला प्रश्न आहे रोख शिल्लक दृष्टिकोनाच्या मार्शलच्या समीकरणामध्ये M = KPY, के हे अक्षर दर्शवते. हा आपला क्वेश्चन आहे. पहिला ऑप्शन आहे पैशाचा पुरवठा, दुसरा आहे पैशाचा भ्रमणवेग, तिसरा आहे वास्तव उत्पन्नाचा असा भाग जो लोक स्वतःजवळ रोख स्वरूपात बाळगू इच्छितात आणि चौथा आहे किंमत पातळी. तर मित्रांनो याचे उत्तर जे आहेत की वास्तव उत्पन्नाचा असा भाग जो लोक स्वतःजवळ रोख स्वरूपात बाळगू इच्छितात हे जे उत्तर आहे. तर या रिलेटेड आपण असं करू शकतो की आता केचं आपण पाहिलं आहे की ही कॅश रोख स्वरूपात
जी रक्कम आहे त्याबद्दल के बोलत आहे. यम काय आहे तर आपलं बघा की यम जे आहे इथलं मनी सप्लाय आहे. काय मनी सप्लाय हे आहे यम आहे. यम इज इक्वल टू मनी सप्लाय आहे. नंतर पी प्राइस व्हॅल्यू आहे आणि वाय जे दर्शवतं ते इन्कम दर्शवतं. आणि हे जे मार्शलचं समीकरण आहे एम इज इक्वल टू KPY त्याच्यासारखंच एक समीकरण आहे क्वांटिटी थिअरी ऑफ मनीचं, ते आहे रॉबर्टसनचं KPT. सेम आहे, फक्त वायच्या जागी टी आलेला आहे. हे जर बघा एम इज इक्वल टू PKT. तर लक्षात ठेवा. आणि नंतर जे आपल्याला 2020 आणि 21ला जे क्वेश्चन विचारले होते त्या पिगूचं एक विचारलं होतं PM इज इक्वल टू KR, PM इज इक्वल टू KR आणि फिशरचं विचारलं होतं M इज इक्वल टू PT आणि त्यामधला व्ही विचारला होता. व्ही काय आहे तर व्ही काय आहे तर व्हेलॉसिटी ऑफ मनी आहे. तर एक लक्षात ठेवा की आता हे आत्ता मी सांगितलं लक्षात राहील पण नंतर विसरून जाईल. तर लक्षात ठेवा की M इज इक्वल टू ह्या दोनचं मी ट्रिक सांगतो. M इज इक्वल टू KPY आणि M इज इक्वल टू KPT म्हणजे मार्शल आणि रॉबर्टसनची मी तुम्हाला ट्रिक सांगतो. आता लक्षात ठेवा की KP सर माहीत असेल सगळ्याला, IPS ऑफिसर एकदम डॅशिंग पर्सनॅलिटी आहे, एकदम यंग वाटतात. ते आज पण त्यांचं इतकं वय झालं तरी ते म्हणजे ट्रायथॉन स्पर्धा असेल की मॅरेथॉन स्पर्धा जगभरातल्या त्यांनी जिंकलेल्या आहेत. जर तुम्ही एक लक्षात ठेवा की मी त्यानुसार मी केले KPला असं लक्षात ठेवा की KP सर हे काय येतं वाय यंग आहेत. म्हणजे KP सरला काय येतं मार्शल आर्ट येते म्हणजे मार्शल आर्ट येत असलेले KP सर यंग आहेत. M इज इक्वल टू KPY आणि M जे खालचा आहे M इज इक्वल टू M इज इक्वल टू PKT. तर मार्शल आर्ट शिकलेले PK सर टी पितात म्हणजे चहा पितात. M इज इक्वल टू PKT असं हे लक्षात राहू शकतं. आणि नंतर पिगूचं जे आहे PM इज इक्वल टू KR आहे. काय PM इज इक्वल टू KR आहे. आपल्याला PM केअर फंड माहीत असतो ना, PM केअर फंड. तर PMचं PM लक्षात राहते इज इक्वल टू केअरचं KR लक्षात ठेवा. PM इज इक्वल टू KR हे परत विसरणार नाही तुमचं. आणि नंतर जे मार्शलचं जे आपल्या सगळ्याला माहीत असतं M इज इक्वल टू PT. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन झालेला आहे. आता सेकंड क्वेश्चन आपण डिस्कस करूयात. तो आयात निर्यातीच्या दिशेबद्दल बोलतोय मी की आपले कुणासोबत किती जास्त आयात आहे किती निर्यात आहे. तर पहिल्यांदा आपण क्वेश्चन पाहूयात. तर पहिला खाली विधाने विचारात घ्या. एप्रिल-नोव्हेंबर 2022 मध्ये USA हे सर्वोच्च निर्यातीचे ठिकाण होते. दुसरा ऑप्शन आहे एप्रिल-नोव्हेंबर 2022 मध्ये नेदरलँड भारताच्या निर्यातदार भागीदारी तिसऱ्या क्रमांकावर होता. तर ह्याच्यामधील पाहिलं तर हे दोन्हीही स्टेटमेंट काय आहेत बरोबर आहेत. म्हणजे निर्यातीमध्ये काय होतं USA हे सर्वोच्च निर्यातीचे ठिकाण होतं आणि नेदरलँड किती होतं 3 नंबरला होतं. ही झाली आता 2022ची आकडेवारी. तर आता 23चं करंट अपडेट असं बघा की एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट. आता नेक्स्ट असं आता एक्सपोर्ट विचारलं आहे, पुढच्या वेळेस इम्पोर्ट पण विचारू शकतात. तरी पण आपण एक्सपोर्ट आणि एक्सपोर्टची पण पाहूयात, इम्पोर्टची पण आताचा ट्रेंड काय ते पाहूयात. तर एक्सपोर्टमध्ये लक्षात ठेवा की आता आहे तर USA, UAE, नेदरलँड, चायना आणि सिंगापूर हे एक्सपोर्टमध्ये टॉप 5 आहेत. आणि इम्पोर्टमध्ये पाहिलं तर चायना, UAE, रशिया, स्वित्झर्लंड आणि USA. आता ही नावं आता तुम्हाला सांगितली लक्षात राहतील पण नंतर काय कन्फ्यूज होतात. तर मी एक ट्रिक्स बनवले एक्सपोर्टसाठी. आता मला सांगा एखादा माल आहे तो एक्सपोर्ट केला, इतका एक्सपोर्ट केला आपल्या लक्षातच आलं नाही की आपल्याला पण काही ठेवायचं आहे. सगळा माल एक्सपोर्ट केला, आपल्याला काहीच राहिलं नाही. आणि त्यामुळे असं काय झालं आपण आपले जे देशातले लोक आहेत ते अस्वस्थ झाली की भाई सगळं एक्सपोर्ट करून टाकला तर मग आपल्याला काहीच राहिलं नाही. मग काय झाली अनकॉन्शियस झाली. तर अनकॉन्शियसचं ट्रिक कशी आहे लक्षात. अनकॉन्शियसमध्ये काय आहे पहिलं UN आहे आणि कॉन्शियसमधलं C आणि S घ्या. UNCS लक्षात ठेवा. अनकॉन्शियस UNCS. आता हे कसं येते लक्षात ठेवा. UNCS U फॉर USA, सेकंड U फॉर UAE, नंतर नेदरलँड आणि C फॉर चायना आणि S फॉर सिंगापूर. अनकॉन्शियस लक्षात ठेवा USA, UAE, नेदरलँड, चायना आणि सिंगापूर. आणि इम्पोर्टचं कसं लक्षात ठेवायचं लक्षात ठेवा की बाहेरून जो माल येणार आहे तो कसं येणार आहे कर्सिव लिपीमध्ये येणार आहे. म्हणजे त्याच्यावर छापलेलं असलं आहे कर्सिव लिपी छापलेली आहे. म्हणजे आपण जे रेग्युलर जे अल्फाबेट वापरतो तशी नाही तर कर्सिव लिपीमध्ये. कर्सिवचं स्पेलिंग काय आहे CURSIVE. तसंच ह्याचा ट्रेंड बघा की मी केलेला आहे की चायना इम्पोर्टमध्ये काय आहे टॉपला चायना पहिला आहे, नंतर UAE, रशिया, स्वित्झर्लंड, USA. तर त्याचं मी बनवलं आहे कर्सू. मग कर्सिवची स्पेलिंग कशी होती CURSIEV. त्यातलं कर्स येतं आहे CURS बरोबर. तर त्यामध्ये लक्षात ठेवा चायना, UAE, रशिया, स्वित्झर्लंड, USA CURSU. तर हा झाला सेकंड क्वेश्चन आणि त्याचा करंट अपडेट. आता नंतर आपण मित्रांनो पाहूयात की तिसरा क्वेश्चन पाहूयात. 2000 खालीलपैकी कोणते विधाने चूक आहेत. 2022-23 मध्ये भारतीय व्यापारी मालाची निर्यात US
4 अब्ज इतकी होती ती मागील वर्षी 44.6% तुलनेत 6.7% वाढली. नंतरचं दुसरं स्टेटमेंट आहे 2022-23मध्ये भारतीय व्यापार मालाची आयात US 613.1 अब्ज इतकी होती ती मागील वर्षीच्या 30.3% तुलनेत 4.4% वाढली. तर हा इकॉनॉमी सर्व्हेमधला क्वेश्चन होता जो टॉपिक चालू झाला त्यातल्या पहिल्याच 4 लाईन होत्या. म्हणजे लक्षात ठेवा की आपण इकॉनॉमी सर्व्हे दुर्लक्ष करतो, पण तुम्हाला सांगतो मित्रांनो इकॉनॉमी सर्व्हे घाबरायचं कारण नाही. PYQ सिलेबस केल्यानंतर कळतं सिलेबसच्या 400-500 म्हणून डाटा काय काढायचा आहे. आपल्या त्यातला फक्त मिनिमम 10% मॅक्सिमम मी काय म्हणतो ते 10% डाटा आहे त्याला स्टेट करायचा आहे. तर त्याच्यामधले कसे काय करायचं, ज्या चॅप्टर चालू झाल्यानंतरचे पहिले ते 4 लाईन असतील त्या वाचून घ्यायच्या, हायलाइटेड जे पॉईंट असतील ते वाचून घ्यायचे आणि चॅट बॉक्समधली इन्फॉर्मेशन जी असते कम्पेअर केलेली ती एक नीट वाचून घ्यायची. तर आता पाहूया की ह्याचं उत्तर काय आहे. तर ह्याचं जे उत्तर आहे तर त्याचं पहिलं उत्तर जे आहे, पहिलं स्टेटमेंट जे आहे ते त्याचं काय आहे बरोबर आहे आणि दुसरं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. तर लक्षात ठेवा की ती 6.7% ही निर्यात वाढली होती आणि 4.4% जी वाढली होती ते चुकीचं होतं. आता जर तुम्ही 2023-24चा जर इकॉनॉमी सर्व्हे जर पाहिला तर ते आताचे करंट अपडेट असे आहेत की ही 6 मालाची निर्यात जी 6% वाढलेली आहे आणि 2022 आणि इम्पोर्ट आयात जी आहे 6.9% वाढलेलं आहे. तर जे आकडे बघितले तुम्हाला तर कळतं हे आकडे 6% अराउंड घुमतात आणि मागच्या वर्षीमध्ये पण एवढा काही फरक पडत नाही, 0.5चा असा फरक पडतो. हिथं जर पाहिलं तर मेजर 4.4% असं वाढले जास्त दाखवते. जो फरक आहे तो खूप कमी दाखवलेला आहे. असं आपल्याला जर माहीत जरी नसलं तर असा अंदाज जरी असला की 6% अराउंड काहीतरी ती व्हॅल्यू असते तर पहिलं वाक्य आपण जर बरोबर घेऊन जाऊ शकतो आणि दुसरं वाक्य जे 4.4 आहे जर आपल्याला माहीत असेल 6.6%च्या अराउंड जर ती व्हॅल्यू असते तर 4.4 ही असूच शकत नाही. त्यामुळं ते स्टेटमेंट चुकीचं पकडायचं. अशा प्रकारे आपण इन्फॉर्मेशन बेस्ड लॉजिक तयार करू शकतो. नंतर आता जर पाहिलं की दुसरा आणि तिसरा हे दोन्ही क्वेश्चन इकॉनॉमी सर्व्हेमधून आलेले होते. आता हे ट्रिम्स संदर्भातील पुढील कोणत्या बाबी जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांशी जुळणाऱ्या नाहीत. तर ट्रिम्सबद्दल विचारलं आहे. तर वाचत पहिलं स्टेटमेंट काय आहे, पहिला ऑप्शन स्थानिक कच्च्या मालाची आवश्यकता, दुसरा आहे व्यापार संतुलनाची आवश्यकता, तिसरा आहे विदेशी चलनाची आवश्यकता आणि चौथा आहे देशांतर्गत विक्रीची आवश्यकता. तर हे 4 स्टेटमेंट जे आहेत ट्रिम संदर्भातली ते जागतिक व्यापार संघटनेच्या नियमाशी जुळणारे नाहीत. आता लक्षात घ्या मित्रांनो, आपले जे WTO आहे, WTO असेल ट्रिम्स आणि गॅट. आता पहिल्यांदा 1948ला गॅट आलं, 1948ला 1955ला काय आलं WTO आलं, त्या अंतर्गत ट्रिम्स आणि ट्रिप्स आले. माराकेट्स करार असेल किंवा अदर ट्रेड रिलेटेड ॲग्रीमेंट असेल ते आपण WTO अंतर्गत आलेले पाहतो. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला सांगतो की ज्या इकॉनॉमी असेल किंवा अदर काही ह्याच्या करत असेल त्याचे जे शॉर्ट फॉर्म असते त्याचं लॉंग फॉर्म नेहमी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. कधी ना लॉंग फॉर्ममध्ये जर माहिती असेल त्यातल्या एका शब्दाच्या वरनं आपल्याला त्या प्रश्नाची जी आहे ती उत्तर काढण्याची लिंक लागू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचा बघा की ट्रिम्स आणि ट्रिप्सचा आपण इथं लॉंग फॉर्म पाहूया. ट्रिम्सचा लॉंग फॉर्म काय आहे, ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स. काय ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर्स. आणि ट्रिप्सचा काय आहे, ट्रेड रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. काय ट्रेड रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स. आणि लक्षात ठेवा WTO जी आहे 1 जानेवारी 1995ला फॉर्म झालेलं आहे आणि तिचं हेडक्वार्टर कुठे आहे, जिनेव्हा स्वित्झर्लंडला. अशा तऱ्हे आपण ट्रिम्सबद्दलचा क्वेश्चन पाहिला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ट्रिम्स जे आहे तिथं इन्व्हेस्टमेंट मेजर्स म्हणजे गुंतवणूक उपयोजना, म्हणजे वेगवेगळे देश आपल्या इन्व्हेस्टमेंट पॉलिसी ठरवत असतं, पण त्या पॉलिसी ठरवत असताना दुसऱ्या देशाला त्या देशाच्या पॉलिसीमुळे बाधा होऊ नये किंवा इन्व्हेस्टमेंट करताना बॅरियर येऊ नये म्हणून ट्रिम्स हे ते कंट्रोल करण्याचं काम करतं किंवा नियमन करण्याचं काम करतो. आपण त्याला असं म्हणू शकतो बॉस ऑफ द बॉस. म्हणजे देशाची जे पॉलिसी आहे, जे इन्व्हेस्टमेंट पॉलिसी असेल, एक्सपोर्ट इम्पोर्ट पॉलिसी असेल किंवा इन्व्हेस्टमेंट पॉलिसी असेल त्याचं नियंत्रण करण्याचं काम कोण करतं, ट्रिम्स करू शकतं. तर मेजर काय आहे, इन्व्हेस्टमेंट एक्सपोर्ट इम्पोर्टचं बॅलन्स काय करतो ना WTO. आणि ते काय WTOचं हे काय मेन थीम काय आहे की भेदभावरहित वातावरण तयार करणं ह्याच्यासाठी व्यापारासाठी. नंतर 5वा आहे शाश्वत विकास 2015 शाश्वत विकास देशांची संख्या 30 इतकी होती. दुसरा ऑप्शन आहे स्वैच्छिक राष्ट्रीय पुनर्वलोकन अहवाल 2017 7 शाश्वत विकास लक्ष्यावर केंद्रित आहे. ती पहिली 2 स्टेटमेंट आहे त्याला विचारलं की योग्य कोणती आहेत. तर मित्रांनो ते पहिलं जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे.
ते का चुकीचं आहे? तर 2015 शाश्वत विकास उद्दिष्टांची संख्या 30 नव्हती, तर ती किती होती? 17 होती. 17 होती. आणि स्वैच्छिक राष्ट्रीय पुनर्वलोकन अहवाल 2017 नुसार 7 शाश्वत विकास लक्ष्यावर केंद्रित आहे. आता ती 7 कोणती? ती भविष्यात विचारली जाऊ शकतात. ती कोणती? 1 2 3 5 9 14 17. हे लक्षात सरळ लक्षात ठेवा. 1 2 3 5 9 14 17 लक्षात राहतील. आता लक्षात ठेवा की आपलं जे HDG आहेत, HDG किती आहेत? आपल्या टोटल 17 आहेत, बरोबर आहे. आता 17 HDG नेहमी विचारलात, GS3ला असेल, GS4ला असेल, मग डायरेक्ट विचारतात 13वी नंबरची HDG काय आहे, 14वी नंबरची काय आहे, 17वी नंबरची काय. तर मी मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की एक ढोबळमानाने एक तुम्हाला स्टोरी सांगतो, ते लक्षात कसं राहायचं. तर एक लक्षात ठेवायचं, रिमोट एरियामध्ये राहणारी एक फॅमिली आहे. त्यांचं म्हणजे परिस्थिती खूप हालाकीची होती, की म्हणजे अन्न खायला पण भेटत नव्हतं, खूप दारिद्र्य होतं, आरोग्याची बिकट परिस्थिती होती, शिक्षणाचं तर म्हणजे काहीच म्हणजे मेळ नव्हतं, म्हणजे शिक्षण तर त्यांच्यापर्यंत दूरपर्यंत पोहोचलेलं नव्हतं. पण त्यांची हळूहळू परिस्थिती काय झाली? सुधारली. म्हणजे त्यांचं काय झालं? दारिद्र्य दूर झालं, त्यांचं हेल्थ चांगलं, आरोग्य चांगलं झालं. मग त्यांची इच्छा काय झाली? आपल्या मुलाबाळांनी काय केलं पाहिजे? शिक्षण घेतलं पाहिजे. आणि शिक्षण घेण्यासाठी मुलाला काय जावं? घराच्या बाहेर पडावं लागेल. मग घरात कुठं बाहेर जावं लागेल? त्यांना शाळेत जावं लागेल. पण शाळेत गेली, मोठी होतील, मोठी गेल्यानंतर ते समाजामध्ये जातील, मोठमोठ्या शहरामध्ये जातील आणि तिथं नोकरी करतील आणि स्वतःचा म्हणजे इकॉनॉमिक स्टॅबिलिटी त्यांना लाभेल आणि त्यांचा समाजासाठी पण उपयोग होऊ शकतो. आणि शेवटी काय आहे? इंडिव्हिज्युअलचं काय समाजासाठी योगदान असतं, म्हणजे पार्टनरशिप फॉर गोल्स असं आपण लक्षात ठेवू शकतो. तर लक्षात ठेवा की ती फॅमिली काय की काय झाली? ती नो पॉवर्टी, म्हणजे आता काय झालं? दारिद्र्य दूर झालेले पहिलं. दुसरं झिरो हंगर, आता काय झिरो हंगर, बरोबर आहे. पॉवर्टी दूर झाल्यामुळे काय झालं? झिरो हंगर. आता खाण्यापिण्याची काही त्यांची आता हे राहिलेली तारंबळ झाले, म्हणजे टंचाई जी होती ती राहिलेली नाही. आणि त्यामुळे काय झालं की हेल्थ खायला चांगलं भेटायल्यामुळे काय झालं? हेल्थ चांगली झाली, मग ते गुड वेल बिंग झालं. आणि चौथं काय? मग ते लक्षात ठेवा की हे झाल्यामुळे काय झालं की त्यांना असं वाटलं की आता आपल्या मुलांना क्वालिटी एज्युकेशनसाठी बाहेर पाठवूया. मग चौथं काय? क्वालिटी एज्युकेशनसाठी मुलं बाहेर पडली. आणि ते 2 मुलं होती, एक मुलगा आणि एक मुलगी. बाहेर गेल्यानंतर असं कळलं की आपल्या ग्रामीण भागामध्ये मुलं आणि मुलीमध्ये खूप अंतर असतं. मुलीला वेगळी ट्रीटमेंट दिली जाते, मुलांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते. तर त्यांना शाळेत गेल्यावर कसं कळलं की मुलं आणि मुली असा काय भेदभाव नसता. तर चौथं काय शिकायला भेटलं त्यांना? क्वालिटी एज्युकेशन घेताना जेंडर इक्वॅलिटी शिकायला भेटली 5 नंबरचं. आणि जेव्हा तुम्हाला समानता शिकता, म्हणजे तुमची ती मॅच्युरिटी, ती महिला आणि पुरुष दोघी समान आहे, मग तुमची मॅच्युरिटी कशी जाती? 5 स्टार होती. 5 स्टार म्हणून लक्षात ठेवा. 5ला काय? जनरल इक्वॅलिटी. शाळेमध्ये काय गेलं काय झालं की क्लीन वॉटर भेटलं आणि सॅनिटेशन भेटलं त्यांना शाळेमध्ये. आणि शाळेच्या टपाव काय होते? तर आपले सोलार प्लांट लावले होते, आणि त्यामुळे काय होते? अफोर्डेबल आणि ग्रीन एनर्जी त्यांना तिथं भेटली 7 नंबरला. आणि लगेच लक्षात ठेवा की ही शाळेमध्ये झालं सगळं 1 ते 7 पर्यंत. आता काय झालं की शाळेतनं बाहेर पडली, पुढं आणखी शिकली, नंतर काय झालं? त्यांना डिसेंट वर्क भेटलं आणि इकॉनॉमिक ग्रोथ झाली. ती किती? 8 नंबरची. म्हणजे त्यांची आटाआटी होती, आपण आटाआटी होती, ते खायला भेटत नव्हतं, ते नव्हतं, ती आटाआटी कमी झाली. 8 नंबर लक्षात ठेवा. आटाआटी कमी झाल्यामुळे काय झालं? डिसेंट वर्क आणि इकॉनॉमिक ग्रोथ झाल्यामुळे काय झालं की आटाआटी कमी झाली. आणि त्यामुळे काय झालं की ती ग्रोथ होता त्यांनी काय केलं? स्वतः इंडस्ट्री डेव्हलप केल्या त्यांनी, इनोव्हेशन केलं, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलं. हे काय झालं? 9 इंडस्ट्री इनोव्हेशन इन्फ्रास्ट्रक्चरला कसं लक्ष ठेवतो? 9ला नवीन म्हणू शकतो, नवीन इन्फ्रास्ट्रक्चर, नवीन इनोव्हेशन, नवीन काय? इंडस्ट्री असं. आणि 10 नंबर काय? सगळं झाल्यानंतर काय झालं की सगळे आता कसं सगळ्याला पैसा भेटला, सगळ्याचं ग्रोथ झाली. मग काय झालं? 10 नंबरला रिड्यूस इनइक्वॅलिटी, म्हणजे 10 पैकी 10 मार्क सगळ्यांना भेटले, म्हणजे सगळं इनइक्वॅलिटी ती कमी झाली. आणि 11वीला बघू, आता सगळं झाल्यानंतर आता काय झालं पाहिजे? समाजामध्ये सौहार्द राहिलं पाहिजे, सगळं पर्यावरण पण जपलं पाहिजे. म्हणून 11 नंबरला काय आहे? सस्टेनेबल सिटीज आणि काय? सस्टेनेबल सिटीज आणि कम्युनिटीज. आता 11 नंबर कसा आहे? बिल्डिंग सारखा आहे ना, आणि बिल्डिंग कुठं असतात? सिटीजमध्ये असतात. म्हणून सिटीसाठी 11 कसे दिसतात? बिल्डिंग सारखे दिसतात. आणि 12वा काय आहे की रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन आणि प्रोडक्शन. सस्टेनेबल झालं, सगळं झालं, आता प्रत्येकाने काय करायचं? 12 की रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन आणि प्रोडक्शन करायचं आहे. आणि नंतर राहिलं 13वर लक्षात ठेवा. 13 पासून वेगळं लक्षात ठेवा. 13 डायरेक्ट क्लायमेट ॲक्शन. 14 लाईफ बिलो वॉटर. 14 लाईफ अबव वॉटर असं लक्षात ठेवा. क्लायमेट ॲक्शन, लाईफ बिलो वॉटर, लाईफ अबव वॉटर. आणि 13, 14 आणि 15. 13 क्लायमेट ॲक्शन लक्षात राहील, 14 लाईफ बिलो वॉटर लक्षात राहील, आणि 15वा काय आहे? लाईफ अबव वॉटर. आणि 16 काय आहे? आता लक्षात ठेवा. 10 नंबरचं. 10वीला काय होतं की 10वीला गेल्यानंतर मुलगा 10वीपर्यंत काय असतो? म्हणजे एकदम खोडकर असतो, ते असतो, पण हळूहळू तो काय होतो? शांत होतो. मग 10ला काय आहे? पीस. मग तो स्वतःला न्याय देण्यासाठी काय करतो?
प्रयत्न करतो, म्हणजे तो चांगल्या घरच्याला म्हणतो की मला 11वी-12वीला चांगलं एज्युकेशन द्या, म्हणजे स्वतःला जस्टिस देण्यासाठी तो घरच्याला विचारणा करतो. आणि तो काय करतो, स्ट्रॉंग इंट्रोड्युशन म्हणजे त्याला चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी तो घरच्याला विचारतो. म्हणजे त्याची एवढी समजदारी होती की तो शांत होतो, स्वतःची जस्टिस स्वतःला न्याय देण्यासाठी चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणून पीस, जस्टिस आणि स्ट्रॉंग इंट्रोड्युशन हे आपण 16 नंबर लक्षात ठेवू शकतो. आणि 16 वर्ष माणूस किती असतो, 10वीला असतो, लक्षात ठेव. आणि 17वं काय आहे की पार्टनरशिप फॉर द गोल्स, म्हणजे सगळ्यात शेवटी काय आहे, आपल्या ज्या सगळी जे झालं आहे ते सगळं काय साठी झाले, पार्टनरशिप ऑफ द गोल्स, म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आपल्याला. तर हा झाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल रिलेटेड तुम्हाला काही ट्रिक्स सांगितलेलं आहे. नंतरचा 6 नंबरचा क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत. तर लक्षात ठेवा की आर्थिक वर्ष 2018 पासून रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन करण्याला. आणि दुसरं स्टेटमेंट आहे अर्थसंकल्पीय आर्थिक वर्ष 2019 मध्ये सरकारी खर्चाचे नियोजन आणि नियोजनेतर वर्गीकरण बंद नियोजित वर्गीकरण करणे बंद झाले आहे. तर ह्याच्यामधील जे पहिले स्टेटमेंट आहे मित्रांनो ते बरोबर आहे की 2018 पासून रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला. तर आणि पहिला रेल्वे अर्थसंकल्प कोणी मांडलेला आहे, जॉन माथाई यांनी. ते कोण होते, रेल्वे मिनिस्टर होते 1947ला. आणि पहिला फायनान्स आर्थिक संकल्प कोणी मांडलेला आहे, षण्मुखानंद शेट्टी 1947. आणि सगळ्यात दुसरा जे स्टेटमेंट आहे अर्थसंकल्पीय आर्थिक वर्ष 2019 मध्ये सरकारी खर्चाचे नियोजन वर्गीकरण बंद झाले. तर ते तर 19 नाही, ते स्टेटमेंट का चुकीचं आहे, तर 2017 आणि 18 मध्ये ते आपण वर्गीकरण बंद केलेलं आहे. आणि त्याची जी कमिटी होती 2011ला फॉर्म केली गव्हर्नमेंटनं, सी रंगराजन कमिटी होती, ती क्लासिफिकेशन बंद करण्यासाठी. नंतरचा क्वेश्चन मित्रांनो 7वा क्वेश्चन पाहूयात. खालीपैकी कोणती विधाने चूक आहेत. तर 1968 मध्ये प्रथम भेट कर लागू करण्यात आला. दुसरा 1 एप्रिल 1991 रोजी किंवा त्यानंतरच्या भेट कर रद्द करण्यात आला. हा सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, नेहमी विचारलेला आहे, 2018 मध्ये विचारलेला गेलेला आहे. आणि व्हेरियस कंबाईनच्या एक्झाममध्ये पण बऱ्याच वेळा क्वेश्चन हा आपल्याला विचारला गेलेला आहे. तर ह्याचं एक बघा, पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. का चुकीचं आहे, तर 1968 नाही मित्रांनो, तर हे किती आहे, 1958ला तो काय केला, लागू करण्यात आला होता. आणि रद्द कधी करण्यात आला, 91 नाही तर 1998. 40 वर्षाचा फरक असं काहीतरी करत जावा, म्हणजे लक्षात राहतं. किती 58 फरक 40, म्हणजे 40 वर्षामध्ये रद्द करण्यात आला. आता नंतरचा क्वेश्चन आहे पूर्ण, आता हा जरा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. आता असे कन्सेप्च्युअल क्वेश्चन वाचन काय करा, थोडं अंडरस्टँडिंग ठेवत जा, थोडं शांत होत जा. म्हणजे कसं रिवर्स गिअर, म्हणजे गाडी चालत असताना कसं खड्डा आल्यानंतर आपण काय करतो, गिअर कमी करतो, क्लच ब्रेक हे सगळं दाबतो आणि शांत प्रकारे गाडी आपण पासआउट करतो. मग कन्सेप्च्युअल क्वेश्चन असतात त्यावेळेस कन्सेप्च्युअल क्वेश्चन म्हणजे छोटे मायनर गोष्टी टाकलेल्या असतात, त्यामुळे काय होतं आपला क्वेश्चन अभ्यास असं म्हणजे चुकतो. त्यामुळे एक लक्षात ठेवा, कन्सेप्च्युअल क्वेश्चनमध्ये एकदम तो प्रश्न आधी आकलन करून घ्या आणि नंतर तिचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. तर आता पाहूयात आपण हा क्वेश्चन. 8वा क्वेश्चन आहे पूर्ण स्पर्धेतील कारभारासंदर्भात खालील विधानांचा विचार करा. तर पहिला क्वेश्चन आहे इतर परिस्थिती कायम असताना जर पुरवठ्याची लवचिकता ही मागणीच्या लवचिकतेपेक्षा अधिक असेल तर कराचा भार हा विक्रेत्यावर अधिक राहतो. दुसरं स्टेटमेंट आहे इतर परिस्थिती कायम असताना जर मागणीची लवचिकता ही पुरवठ्याच्या लवचिकतेपेक्षा अधिक असेल तर कराचा भार हा ग्राहकावर अधिक राहील. मित्रांनो हे दोन्ही वाक्य चुकीची आहेत, बरोबर. हे दोन्ही वाक्य काय आहेत, चुकीचे आहेत, बरोबर. आणि आता ही कन्सेप्ट काय लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्त्वाचं की पुरवठ्याची लवचिकता, मागणीची लवचिकता हे आपल्याला आधी पाहावं लागेल. पुरवठ्याची लवचिकता म्हणजे कसं की मागणीची लवचिकता. आता एखादी गोष्ट आहे की पुरवठ्याची लवचिकता मागणीची लवचिकता, ह्याच्यामध्ये काय सिगारेट सारखी वस्तू आहे, म्हणजे ती काय आहे इनइलेस्टिक आहे, बरोबर आहे. म्हणजे कसं की त्याची मागणी कधीच कमी होत नाही, सारखी वाढत राहते, बरोबर आहे. त्याला काय म्हणतात इनइलॅस्टिक, अलवचिक, म्हणजे सारखी वाढत राहते. आणि लवचिकता म्हणजे कसं की घर आहे किंवा गाड्या आपण कधी वाटतो म्हणजे पैसे असेल तर घेतो आणि पैसे नसेल तर घेत नाही. म्हणजे लक्षात ठेवा की सिगारेट किंवा ड्रग्स आपल्याला लागणारे औषधं हे इनइलेस्टिक आहेत, म्हणजे याची कसं की नेहमी लागणाऱ्या वस्तू आहेत. आणि घर किंवा बाकी आपल्या चेंजच्या वस्तू असतात हे आपल्या इलेस्टिक आहे, आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हाच पैसे असतीलच खरेदी करतो. तर ह्याचे एक लक्षात ठेवा की इतर परिस्थिती काय असतात, ह्याच्यामध्ये काय केलं की खालीवर केलेलं आहे. इतर परिस्थिती काय असतात जर पुरवठ्याची लवचिकता ही मागणीच्या लवचिकतेपेक्षा अधिक असेल तर कराचा भार विक्रेत्यावर नाही तर कुठं पडतो, ग्राहकावर पडतो, बरोबर. आणि इतर परिस्थिती काय असतात जर मागणीची लवचिकता ही पुरवठ्याच्या लवचिकतेपेक्षा अधिक असेल तर कराचा भार हा ग्राहकावर नाही तर विक्रेत्यावर पडतो. म्हणजे हे इंटरचेंज आहे दोन्ही. आता त्याच्यामध्ये कसं लक्षात ठेवा की कराचा भार काय आहे नेमकं कसं आहे,
तर मी थोडक्यात एक लक्षात ठेवा, तुम्हाला एवढं तर कळलं असेल इनइलॅस्टिक आणि इलॅस्टिक. इनइलॅस्टिक म्हणजे काय, ड्रग्स असेल, सिगारेट असेल, ह्या अशा गोष्टी आहेत की ह्याची मागणी सतत चालू असते. ह्याच्यात म्हणजे असं काही औषधं लागतात नेहमी, त्यामध्ये असं कोणी हे करत नाही की आजारी पडला जाऊ द्या नंतर औषध खरेदी करतो, असं काही नाही. सिगारेट ज्या अल्कोहोल असतील लोक खरेदीच करताय. बघा लॉकडाऊनमध्ये अक्षरशः लॉकडाऊनमध्ये सगळं बंद असताना ह्या गोष्टी चालू होत्या, दारू बिरू. म्हणजे ह्याच्यामध्ये काय इनइलॅस्टिक आहे, म्हणजे असं हे होऊ नये, म्हणजे मागणी कसं आहे अलौकिक आहे, बरोबर आहे. आणि लवचिकता काय म्हणजे घर असेल, लॉकडाऊनमध्ये घराची किमती घर असेल किंवा गाड्या खरेदीचं प्रमाण कमी झालेलं होतं. आणि त्या रिलेटेड आपलं डिमांड आणि सप्लाय ह्या गोष्टी आपण इथं पाहतो. आता बघूयात की टॅक्सचा इन्सिडेन्स कसा होतो. तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा की मित्रांनो, की एक लक्षात ठेवा की 100 रुपयाची वस्तू आहे, बरोबर, त्याच्यावर गव्हर्नमेंट काय केलं की 5% टॅक्स लावला, बरोबर आहे. 5% टॅक्स लावला तर ते काय होतं की 95 रुपये 95 रुपये हे त्या विक्रेत्याकडे राहतात आणि 5 रुपये हे गव्हर्नमेंटला टॅक्सच्या स्वरूपात जातात. पण गव्हर्नमेंट काय म्हणलं की आम्हाला काय करायचं आता, टॅक्स वाढवायचा आहे, बरोबर. मग 100 रुपये त्यांनी किती टॅक्स लावला, 10% टॅक्स लावला. तर 10% टॅक्स लावला तर काय होतं, 90 रुपये कोणाला जातात, ह्याला विक्रेत्याला जातात आणि 10 रुपये टॅक्स स्वरूपात गव्हर्नमेंटला जातात. आता बघा पहिलं काय होतं, 5% टॅक्स असताना 95 रुपये प्रॉफिट होता, बरोबर. आणि 10% असताना किती झाला प्रॉफिट नाही म्हणजे तिचा लॉस झाला 5 रुपयाचा, म्हणजे 90 रुपये त्याची त्याच्याकडे विक्रेत्याला भेटायला लागले. मग ह्याच्या वेळेस तो काय करेल, 10% जर गव्हर्नमेंट काय करतं आहे टॅक्स लावते आणि त्याचं काय होतं इन्कम कमी होतं, तो काय करणार की त्याची प्राईस वाढवणार त्याचं स्वतःचं प्रॉफिट बघण्यासाठी. तो प्राईस काय करणार, समजा 120 रुपये करणार, किती 120 रुपये त्याची प्राईस करणार आणि त्याच्यावर 10% कर लावला तर तर किती होतं ते 12 रुपये टॅक्सच्या स्वरूपात गव्हर्नमेंटला जातात आणि उरतात ह्याला किती 108 रुपये. म्हणजे तो 95चा प्रॉफिट जो होता तो जवळपास त्यांनी टॅक्स काय प्राईस वाढवल्यामुळे 108ला गेला, बरोबर आहे. म्हणजे 12 रुपये गेले कुठं टॅक्सच्या स्वरूपात आणि 108 कुठं गेले, 108 कुठं आले, विक्रेत्याला आले. म्हणजे गव्हर्नमेंटला पण टॅक्स गेला आणि 108 रुपये विक्रेत्याला भेटले. पण नुकसान कोणाचं झालं, प्राईस वाढल्यामुळं आपलं ग्राहकांचं, बरोबर आहे. म्हणजे तो कर आघात कुणावर पडलेला आहे, पैसे कुणाकडून वसूल केलेत, आपल्याकडनं केलेत. त्यामुळे लक्षात ठेवा मित्रांनो, तर हे जे आहे कर आघात तो हा कुणावर पडतो, तर ग्राहकावर पडतो. आणि दुसऱ्या केसमध्ये जर पाहिलं तर काय होतं की बऱ्याच वेळा काय होतं की घरं असेल काय होतील, बऱ्याच वेळा काय होतं की लोक डिमांड त्याची अलौकिक मागणी असते ना, मग अलौकिक मागणी असल्यामुळे काय होतं की लोक त्याची परचेस जास्त करत नाही. मग काय विक्रेते काय करतात, त्यांना काहीतरी डिस्काउंट टाकतात किंवा म्हणजे वस्तू जर 100 रुपयाची असेल ती 90 रुपयाला विकायचा प्रयत्न करतात किंवा 80 रुपयाला ती विकतात 100 रुपयाची वस्तू. म्हणजे ते काय होतात ते कराचा भार असेल किंवा नुकसान असेल ती स्वतः सहन करतात. त्यामुळे हे पूर्ण स्पर्धेतील कर संदर्भात हा आपला क्वेश्चन होता. नंतरचा आहे, भारतासारख्या विकसनशील देशात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात खालीपैकी कोणत्या अडचणी आहेत, बरोबर आहे. भारतासारख्या विकसनशील देशात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात खालीपैकी कोणत्या अडचणी आहेत, तर लक्षात ठेवा की आहे पहिला ऑप्शन आहे असंघटित आणि विखुरलेले उत्पादन, दुसरं आहे निर्वाह शेती, तिसरं आहे पुरेसं संख्येची आकडेवारीची माहिती आणि चौथं आहे आकडेवारीची उपलब्धता आणि चौथं आहे निरक्षरता. तर ह्याच्यामध्ये जे उत्तर जे आहे मित्रांनो ते ABD आहे. तर लक्षात ठेवा राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात कसं होतं की ह्या अडचणीत असंघटित आणि विखुरलेले उत्पादन. मला सांगा, आता आपलं जे वडापावचं दुकान असतं तिथं आपण वडापाव घेतो 15 रुपयाचा किंवा एखादी भाजीपाला मार्केट असते छोटे रस्त्यावरले, ते गव्हर्नमेंटच्या इन्कममध्ये कॅल्क्युलेट होतात का, ते ढोबळमानाने व्यवहार चालतो. त्यामुळे ती कसं असंघटित आणि विखुरलेले उत्पादन आहे. निर्वाह शेती म्हणजे स्वतःपुरतंच पिकायचं, स्वतःपुरतं खायचं आणि थोडंफार ते आहे ते विकायचं. म्हणजे कसं ते उपजीविकेपुरती म्हणजे स्वतःपुरतीच असलेली शेती. त्यामध्ये पण आपण बघू शकतो राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या अडचणी येतात. आणि पुरेशी संख्या आकडेची उपलब्धता नाही तर आपल्याकडे अनुपलब्धता आहे. त्यामुळे हा प्रश्न ऑप्शन जर चुकीचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याकडे काय आहे की निरक्षरता आहेत, म्हणजे हे निरक्षरता असल्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात अडथळा ठरतात. नंतरचा आहे की व्यापार चक्राच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. आता व्यापार चक्राच्या संदर्भात आता जी विधाने आहेत तर ते पहिलं विधान जे आहे एका पाठोपाठ एक अशा येणारे आर्थिक क्रियातील वाढ आणि घसरणीच्या अवस्थांना व्यापार चक्र असे म्हटले जातात, बरोबर आहे. आणि केनच्या मते आर्थिक क्रियातील चढउतार हे एकूण प्रभावी मागणीतील चढउतारामुळे निर्माण होतात, हे दुसरं स्टेटमेंट आहे. आणि नंतर सर्वसाधारणपणे व्यापार चक्राच्या 3 अवस्था असतात, त्या म्हणजे वाढ, शिखर, घसरण.
बरोबर आहे. ह्यात असे 3 स्टेटमेंट आहे. तर मित्रांनो, जो पहिले स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. काय ते एका पाठ एक एक अशा येणाऱ्या आर्थिक क्रियातील वाढ आणि घसरणीच्या अवस्थांना काय म्हणतात, व्यापार चक्री म्हणतात. त्याला आपण बिझनेस सायकल्स पण म्हणतो. आणि केनच्या मते काय म्हणतात, आर्थिक क्रियातील चढ उतार हे एकूण प्रभावी मागणीतील चढ उतारामुळे निर्माण होतात. म्हणजे एकूण मागणी काय, प्रभावी मागणीतील चढ उतार म्हणजे मागणी, डिमांड आणि सप्लाय. आणि सर्वसाधारणपणे व्यापार चक्राच्या 3 अवस्था असतात. तर इथं लक्षात ठेवा, ह्या 3 अवस्था नसतात, तर किती असतात, 4 अवस्था असतात. त्या 3 अवस्था इथे दिलेल्या आहे, वाढ, शिखर आणि घसरण. आणि जो एक इंग्लिशमध्ये जर पाहिला आपल्याला, त्याला काय म्हणतात, एक्सपान्शन, पीक आणि कॉन्ट्रॅक्शन, त्याला रिसेशन म्हणतो. आणि चौथा जो आहे त्याला आपण ट्रफ म्हणतो. तेच आपलं डिप्रेशनमध्ये असतं ते ट्रफ. आता बरोबर, हे आपण केनच्या संदर्भात आपण पाहिलं आहे. व्यापार चक्राच्या संदर्भात खालील विधाने, बरोबर. नंतरचे आहेत खाली विधाने विचारत घ्या. 11, वैयक्तिक उत्पन्नामध्ये नफा, व्याज, वेतन, खंड आणि सामाजिक सुरक्षा योगदान यांचा समावेश होतो. दुसरं स्टेटमेंट आहे, व्यय शक्ती उत्पन्नामध्ये वैयक्तिक उत्पन्न आणि वैयक्तिक कर याचा समावेश होतो, बरोबर. तर लक्षात ठेवा, ह्याच्या जी विचारले की कोणती विधाने चूक आहेत. तर पहिलं जे विधान आहे, वैयक्तिक उत्पन्नामध्ये नफा, व्याज, वेतन आणि खंड हे सगळं आहे ते यांचा समावेश होतो. पण सामाजिक सुरक्षा म्हणजे काय, वेगवेगळ्या हेल्थच्या, शिक्षणाच्या ज्या योजना असतात ज्याचा बेनिफिट आपल्याला होतो इंडिव्हिज्युअलला, ती जी सामाजिक सुरक्षा जे बेनिफिट भेटतो स्कीम थ्रू तो आपला वैयक्तिक उत्पन्नामध्ये समावेश होत नाही. आणि दुसरं जे स्टेटमेंट आहे, व्यय शक्ती उत्पन्नामध्ये वैयक्तिक उत्पन्न आणि वैयक्तिक कर यांचा समावेश होतो. आता त्यालाच काय म्हणतात, व्यय शक्ती उत्पन्नाला डिस्पोजेबल इन्कम असे म्हणतात. बऱ्याच वेळा मित्रांनो, इंग्लिशमध्ये मराठीमध्ये काही शब्द समजत नाही, त्यावेळेस नेहमी असं करत जा की आपण इंग्लिशमध्ये क्वेश्चन वाचण्याचा प्रयत्न करत जा. त्यामुळे काय होतं की क्वेश्चन आपलं आकलन होतं आणि आपल्या योग्य उत्तरापर्यंत आपण जातो. तर ते काय की आता इंग्लिशमध्ये वाचूया, डिस्पोजेबल इन्कम इन्क्लूड्स पर्सनल इन्कम आणि पर्सनल टॅक्सेस. डिस्पोजेबल इन्कम म्हणजे काय, टॅक्स पे झाल्यानंतर जे इन्कम उरतं त्याला डिस्पोजेबल इन्कम असे म्हणतात. तर त्यामुळे हे काय होतं, ह्यामध्ये काय होतं, वैयक्तिक कर येत नाही. त्या आता नेक्स्ट पाहूयात की केन्स यांचा उत्पन्न व रोजगार सिद्धांत असे गृहीत धरतो की, बरोबर आहे, केन्स यांचा उत्पन्न व रोजगार सिद्धांत असे गृहीत धरतो की, केन्स काय आहे ते उत्तर ते म्हणतात वेतन आणि किमती स्थिर असतात. दुसरा ऑप्शन आहे वेतन आणि किमती अस्थिर असतात. तिसरा आहे मजुरी आणि उपभोग स्थिर असतो. आणि चौथा आहे उत्पन्न आणि उपभोग स्थिर असतो. तर हे जो ऑप्शन जे आहे उत्तर जे आहे बरोबर, वेतन आणि किमती स्थिर असतात. आता केन्स काय बोलतो की डिमांड आणि सप्लाय काय करतात, डिमांड आणि सप्लाय जे ॲग्रिगेट जे इन्क्रीज इन एम्प्लॉयमेंट आणि वेजेस ते आहे ते करतात. म्हणजे काय, डिमांड अँड सप्लाय हे मेजर रोल आपले ह्याच्यामध्ये निभावतात. कशामध्ये, ॲग्रिगेट increase in wages and prices, aggregate increase in employment and income. आणि त्यामध्ये काय करतात, वेजेस आणि प्राइसेस रिमेन कॉन्स्टंट राहतात. एक मिनिट, हा क्वेश्चन मी तुम्हाला एकदा डबल एक्सप्लेन करतो. केन्स यांचा उत्पन्न व रोजगार सिद्धांत असे गृहीत धरतो की, तर ह्याच्यामध्ये काय गृहीत धरतो, वेतन आणि किमती स्थिर असतात, बरोबर आहे. आणि केन्स काय म्हणतो की डिमांड आणि सप्लाय ॲग्रिवेट म्हणजे एकदम भरपूर प्रमाणात एम्प्लॉयमेंट आणि काय करतात, उत्पन्न इन्क्रीज करतात. आणि त्यांनी काय गृहीत धरलेलं आहे, ह्यामध्ये वेतन आणि किमती स्थिर असतात. UNCTADच्या जागतिक गुंतवणूक अहवालानुसार 2022 भारत 2021 FDI प्राप्त करण्यात डॅशव्या क्रमांकावर होता. आता ह्यामध्ये एक लक्षात ठेवा मित्रांनो की हे कधीचा अहवाल आहे, 2022चा, आणि आकडेवारी कधी विचारलेलं आहे, 21ची. तर उत्तर ह्याचं जे आहे ती 7व्या क्रमांकावर होता. आताचा करंट अपडेट असा आहे की 2021ला जर 7व्या क्रमांकावर होता, तर 2022ला कितीला होता, 8व्या क्रमांकावर होता. आणि 23ला कितीला आहे, 15व्या क्रमांकावर आहे. आणि UNCTADचा लॉंग फॉर्म आहे युनायटेड नेशन कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट्स. नंतरचं पैशाची कार्य असणारा पुढीलपैकी कोणती विधाने चुकीची आहेत, हा विचारला आहे क्वेश्चन. पहिला स्टेटमेंट आहे विनिमय माध्यम हे पैशाचे दुय्यम कार्य आहे. दुसरा ऑप्शन आहे पॉलिजिंगच्या मते पैशाची दुय्यम स्वरूपाची कार्य ही गतिशील कार्य आहेत. तर लक्षात ठेवा की मित्रांनो की ह्याचं जे पहिला जो ऑप्शन आहे विनिमय हे माध्यम हे पैशाचे दुय्यम कार्य आहे जे दिलेलं आहे ते चुकीचं आहे. तर विनिमय माध्यम हे पैशाचं काय काय आहे, प्राथमिक कार्य आहे. म्हणजे विनिमय वस्तू म्हणजे विनिमयाचं माध्यम आहे, बरोबर, हे प्रायमरी कार्य आहे.
आणि दुसरं जे आहे पॉलिजिंगच्या पैशाची दुय्यम स्वरूपाची कार्य ही गतिशील कार्य आहेत. आता पॉलिजिंग जो आहे, आता लक्षात ठेवा की हे जो प्रश्न होता त्यामध्ये जो गतिशील कार्य आहेत हे हा दुसरा स्टेटमेंट पण चुकीचे आहेत. त्याचं थोडं एक्सप्लेनेशन सांगतो की पैशाची फंक्शन काय आहेत की प्रायमरी आणि दुय्यम. प्रायमरी काय काय मेजर व्हॅल्यू असते, म्हणजे त्याला एक व्हॅल्यू असते, आणि मीडियम ऑफ एक्सचेंज त्यालाच विनिमयाचं माध्यम म्हणतात, ही प्रायमरी कार्य झाली. आणि दुसरं काय त्याचा स्टोअर व्हॅल्यू असतो, म्हणजे त्याचा साठवणूक करता येते. आणि दुसरं काय असतं की त्याचे डिफर पेमेंट्स, त्याला आपण काय म्हणतो विलंबित देण्यासाठी ही आपण ते पैसा वापरू शकतो. म्हणजे प्रायमरी फंक्शन आणि सेकंडरी फंक्शन पाहिली. प्रायमरी आणि सेकंडरी फंक्शन जी आहेत तिचं वर्गीकरण कसं केलं त्यांनी तर पॉलिजिंगनं काय केलं की त्याचे दोन स्टॅटिक फंक्शन आणि डायनेमिक फंक्शन असं दोन वर्गीकरण केलं. कोणतं पॉलिजिंगनं स्टॅटिक आणि डायनेमिक. स्टॅटिकमध्ये काय येतं, जी पैशाची प्रायमरी फंक्शन असेल किंवा सेकंडरी फंक्शन असतील ती स्टॅटिकमध्ये जातात. आणि डायनेमिक फंक्शनमध्ये काय जातं तर प्राईस लेवल, कन्झम्पशन किंवा इन्क्रीज, म्हणजे ह्या ज्या मॅक्रो लेवलच्या कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला डायनेमिक व्हॅल्यूमध्ये पाहता येतील. नंतरचा 15वा क्वेश्चन जो आहे, खालीलपैकी कोणत्या समितीने दारिद्र्याची व्याख्या ही उष्मांकारावर आधारित नसावी अशी सूचना केली. काय उष्मांकारावर आधारित नसावी, तर पहिला ऑप्शन आहे लकडवाला समिती, नंतर आहे दातवाला समिती, नंतर आहे तेंडुलकर समिती, नंतर आहे रंगराजन समिती. तर ह्याचं जे उत्तर आहे त्याचं तेंडुलकर समिती आहे. आणि तेंडुलकर समितीचं आपण लक्षात आलं असेल की 2005ची तेंडुलकर समिती आहे. रिपोर्ट कधी केलेला आहे 2009ला विविध एक्झाममध्ये विचारलं की रिपोर्ट सबमिट केव्हा झालेला आहे. तर समिती कधीची, तर एक मिनिट, समिती आहे 2005ची आणि रिपोर्ट कधीचा आहे 2009चा हा रिपोर्ट आहे, म्हणजे लक्षात ठेवू शकतो. लकडवा समिती जी आहे 1993ची इयर लक्षात ठेवा, जोड्या लावामध्ये विचारू शकतात. नंतर रंगराजन समिती जी आहे 2012ची आहे. आणि दातवाला जी समिती आहे लक्षात ठेवा ही ते ब्लॉक डेव्हलपमेंट असेल किंवा ॲग्रिकल्चर क्रेडिट आणि रूरल RRBs याबद्दल ती समितीची शिफारस आहे. म्हणजे RRBs फॉर्म करा हे कोणी सांगितलं होतं, तर दातवालांनी सांगितलं होतं. किती 1977ला दातवालांनी सांगितलं होतं की RRBs फॉर्म करा म्हणून, ॲग्रिकल्चर क्रेडिटबद्दल बोलले होते. आणि सगळ्याचा रिपोर्ट कधी केला त्यांनी सबमिट, तर 78ला रिपोर्ट सबमिट केलेला आहे. तर अशा प्रकारे हा 15वा क्वेश्चन झाला. खालीपैकी कोणते गुणवस्तूचे उदाहरण आहे, तर पहिला ऑप्शन आहे दारिद्र्य रेषेखाली कुटुंबासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था, दुसरा आहे शेतकऱ्यांना वीज वापरावर दिलेले अनुदान, तिसरा आहे सार्वजनिक बगीचा, आणि चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी सर्व. मित्रांनो हे जे उत्तर जे आहे ते आहे पहिलं दारिद्र्य रेषेखालील कुटुंबासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था. हे जे आहे त्याला गुणवस्तू असे म्हणतो. तर लक्षात ठेवा गुणवस्तू त्याला तर मेरिट गुड्स म्हणतात. गुड्सच्या 3 कन्सेप्ट आहे, पब्लिक गुड्स, प्रायव्हेट गुड्स आणि काय म्हणतात मेरिट गुड्स. पब्लिक गुड म्हणजे काय आहे की रस्त्यावरली बगीचा असतो पब्लिक गुड, तो कोणीही वापरू शकतो. म्हणजे त्याला असं काही पैसे हे चार्ज करावं लागत नाही. रस्ता कोणी पण वापरू शकतो, रस्त्यावरली लाईट पण कोणीही वापरू शकतो, त्याला काय म्हणतात पब्लिक गुड्स असेल. प्रायव्हेट गुड म्हणजे काय, माझी स्वतःची गाडी मीच वापरू शकत, माझी गाडी दुसरं कोणी वापरणार नाही, माझं घर मीच वापरणार, हे प्रायव्हेट गुड झाले. आणि मेरिट गुड्स म्हणजे काय, एखाद्यामध्ये काय आहे ती एखाद्या गोष्टीची गरज आहे पण ती क्षमता, पण ती गरज आहे पण ती वस्तू परचेस करायची क्षमता नाही. मग त्यावेळेस गव्हर्नमेंट तिथे इनिशिएटिव्ह घेतला जातो आणि त्या ज्या गोष्टीसाठी इनिशिएटिव्ह घेतला, ज्या वस्तूसाठी इनिशिएटिव्ह घेतला जातो त्याला काय म्हणतात मेरिट गुड्स म्हणतात. मग ते बघितलं असेल दारिद्र्य रेषेखाली कुटुंबासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था, म्हणजे अन्नधान्य जे भेटतं आपल्याला स्वस्तामध्ये भेटतं, कमी प्राईसमध्ये भेटतं, बरोबर. म्हणजे काय झालं ती गरज आहे आणि ती तेवढी गरीब म्हणजे जे असतात ना BPL लेवलचे, बिलो पॉवर्टी लेवलचे व्यक्ती, त्यांना ती कॅपॅसिटी पेईंग कॅपॅसिटी नसती. त्यामुळे गव्हर्नमेंट तिथे इनिशिएटिव्ह घेतं आणि त्याला आपण काय म्हणतो मेरिट गुड्स असे म्हणतो. आणि दुसरा जो ऑप्शन होता शेतकऱ्याला वीज वापरा दिलेले अनुदान हे गुड्समध्ये नाही, ते एक इन्सेंटिव्ह असतं किंवा एक सबसिडी, म्हणजे कसं की प्रोत्साहन देण्यासाठी, म्हणजे एखाद्या उद्योगपती असं कृषी क्षेत्र म्हणजे शेतकरी असेल त्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यांची काय जर सबसिडी दिली त्यांचं इन्कम थोडंफार मागं राहील आणि आणखी बचत झाल्या, म्हणजे त्यांचा प्रॉफिट झाल्यामुळं ते आणखी त्यांच्याकडे पैशाची साठवणूक होईल आणि पैशाची त्यांचं इन्कम वाढल्यामुळं ते आणखी दुसरीकडे गुंतवणूक करून आणखी नवीन व्यवसाय तयार करतील. म्हणजे एक प्रकारे प्रोत्साहनपर दिलेली ही गोष्टी असतात, म्हणजे अनुदाने. आणि सार्वजनिक बगीचा जर पाहिलं तरी काय आहे पब्लिक गुड आहे, आपण आता पाहिलं. नंतर आहे मित्रांनो आपले जे वक्र आहेत त्यावर क्वेश्चन आला, वेगवेगळे वक्र आहेत ते नेहमी क्वेश्चन विचारतात. 2020ला पण विचारला जाता आणि PSI STI कंबाईन वेगवेगळ्या एक्झामला नेहमी हा क्वेश्चन विचारला जातो. तर विचारलं की फिलिप्स वक्र चलनवाढ आणि डेल्टास यांच्यातील व्यस्त संबंध दर्शवते, म्हणजे युनिव्हर्स प्रपोर्शन आहे. फिलिप्स वक्र
रेषा चलनवाढ आणि कोणामध्ये विनिमय प्रपोर्शन आहे ते विचारतंय. तर त्याचा पहिला ऑप्शन आहे व्यापार संतुलन, नंतर आहे अर्थव्यवस्थेतील वाढीचा दर, नंतर आहे किंमत वाढीचा दर आणि नंतर आहे बेरोजगारी. तर फिलिप्स वक्र चलनवाढ आणि याचं उत्तर जे आहे बेरोजगारी यांच्यातील व्यस्त संबंध दर्शवते. म्हणजे फिलिप्स वक्र काय आहे तर चलनवाढ आणि बेरोजगारीमधली व्यस्त संबंध दर्शवते. तर या रिलेटेड आणखी बाकीचे काही कर्व आहेत ते आपण थोडं डिस्कस करूया. लॉरेन्स कर्व. आता लॉरेन्स उत्पन्न वितरण. लॉरेन्स काय करतो उत्पन्न वितरण रिलेटेड त्याचं उत्पन्न वितरण कसं गरीब 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 श्रीमंतामध्ये उत्पन्न कसं वितरण होतं त्याबद्दल बोलतो. आता कसं लक्षात ठेवतो लॉरेन्स लॉर्ड 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 बघा लॉर्ड माणसं लक्षात ठेवा. लॉर्ड माणसं काय करतात पैशाचं वितरण करतात. लॉरेन लक्षात ठेवा. लॉर्ड लॉरेन काय होतं पैशाचं उत्पन्न वितरण. आणि कुझनेट्स जो आहे कुझनेटस तो काय करतो आर्थिक विकास आणि उत्पन्न विषमता याबद्दलचा संबंध कोण दर्शवतं कुझनेट्स. कोण आर्थिक विकास आणि उत्पन्न विषमता संबंध कुझनेट्स. नंतर लॅफर. लॅफर काय करतो टॅक्स रेट आणि सरकारी महसूलबद्दल संबंध दर्शवतो. आता लॅफर टॅक्सला आपण काय म्हणतो कर. लॅफर कर हे काय एकदम रिदम आहेत. लॅफर कर मग लक्षात ठेवा लॅफर आला की कर आला पाहिजे आणि करासोबत कोणाचं गव्हर्नमेंटच्या रेव्हेन्यूसोबत आपण ते संबंध दर्शवतो. आणि अँजल काय करवं की घरगुती जे खर्च असतो ते इन्कम चेंज झालं तर तसा घरगुती खर्च चेंज होतं. माझ्याकडे चांगला पैसा असेल माझ्याकडे छोटी टी व्ही होती माझ्याकडे पैसा आला की मी LCD घेणार 52 इंची घेणार जेवढी घेता येईल मोठी तेवढी घेणार. म्हणजे कसं झालं की ते खर्च आहे जो हाऊसहोल्डचा घरगुती खर्च इन्कम जसं येईल तसं ते चेंज होत राहतो. त्याचा समज एंजलनी सांगितलं आहे घरगुती खर्च आणि उत्पन्न बदल कसं लोकांचा बिहेवियर चेंज होतं ते एंजल यांनी सांगितलेलं आहे. आता लक्षात ठेवा एंजलचं कसं लक्षात ठेवता आपण घरात एखादी मुलगी असते तिला काय म्हणतो परी म्हणतो एंजल तिलाच आपण एंजलसुद्धा म्हणू शकतो. म्हणजे लक्षात ठेवायचं की एखाद्याची व्यक्तींची पेइंग कॅपॅसिटी कमी तो एंजलला काय करणार की समजा एखादी वस्तू असेल ती कमी किमतीची आणून देणार किंवा तिचे थोडंफार हे करणार. म्हणजे काय म्हणते त्याला की ती व्हॅल्यू असेल किंवा थोडे तिचे लाड कमी पुरवणार. पण तिची जर इन्कम वाढलं तर तो काय करतो त्याच अँजलसाठी काय करतो आणखी काहीतरी खरेदी करतो आणखी काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करतो. लक्षात ठेवायचं अँजल म्हणजे काय आहे तर घरगुती खर्च आणि उत्पन्न बदल म्हणजे कसं बिहेव चेंज होतं त्याबद्दल बोलतो. नंतरचा आहे जोड्या जुळा. आपली जी बेरोजगारीबद्दल विचारलेला आहे. आता हा तिथं विचारलं आहे की जोड्याला म्हणजे सामान्य मुख्य स्थिती बेरोजगारी इथं दिलं आहे. साप्ताहिक स्थिती बेरोजगारी 3 आहे चालू दैनिक स्थिती बेरोजगारी आणि ह्याच्यामधील पूर्ण सप्ताहामध्ये बेरोजगार खुली बेरोजगारी आणि सप्ताहामधील काही दिवस बेरोजगार. त्याच्यामध्ये मित्रांनो एक लक्षात ठेवा की ह्याचं उत्तर जे आहे त्याचं उत्तर जे एक आहे त्याचं सामान्य मुख्य स्थिती बेरोजगारी कशी आहे तर त्यालाच काय म्हणतात खुली बेरोजगारी. खुली बेरोजगारी म्हणजे काय क्षमता आणि काम करण्याची इच्छा असूनही रोजगार न भेटणे. आणि नंतर साप्ताहिक स्थिती बेरोजगारी त्याला काय म्हणतात की पूर्ण सप्ताहामध्ये बेरोजगार आणि चालू दैनिक स्थिती बेरोजगारीमध्ये सप्ताहामध्ये मधील काही दिवस बेरोजगार असं आपण म्हणू शकतो. हा झाला 58 नंबरचा क्वेश्चन आहे. मित्रांनो नंतरचा आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या दुसऱ्या अवस्थेची वैशिष्ट्ये म्हणजे काय. आता बघा लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांताच्या दुसऱ्या अवस्थेची वैशिष्ट्ये म्हणजे काय तर हा खूप प्रश्न पहिल्यांदा नीट वाचूयात. पहिला ऑप्शन आहे उच्च जन्म आणि उच्च मृत्यूदर. दुसरा आहे उच्च मृत्यूदर. तिसरा आहे उच्च जन्मदर आणि घसरणारा मृत्यूदर. नंतर आहे अल्प जन्मदर आणि उच्च मृत्यूदर. तर ह्याचं जे उत्तर जे आहे ते आहे 3 नंबरचं उच्च जन्मदर आणि घसरणारा मृत्यूदर. तर कोल आणि हुअरने तीन टप्प्यामध्ये हे सांगितलेलं आहे आणि ब्लॅकलर जे होते त्यांनी 5 टप्प्यामध्ये हे ट्रान्झिशन थिअरी सांगितलेली आहे. तर सध्या आपण फक्त ब्लॅकलरची जी थिअरी आहे ती नंतरचे क्वेश्चन एक्सप्लेन करता पुढच्या पेपरमध्ये डिस्कस करूयात. आताच्या क्वेश्चनमध्ये फक्त कोल आणि होरची डिस्कस करूयात. तर कोल होर काय म्हणतो पहिल्या टप्प्यामध्ये जन्मदर पण उच्च आहे आणि मृत्यूदर पण उच्च आहे. आणि नंतर काय येतो जन्मदर उच्च होतो पण काय होतो घसरणारा मृत्यूदर हे आता आपण पाहिलंच आहे. उच्च जन्मदर आणि घसरणारा मृत्यूदर ही दुसरा टप्पा आहे. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काय आहे तर दोन्ही जन्मदर असेल किंवा मृत्यूदर दोन्हीही घसरतात. हे कोल आणि हुअरनं सांगितलेलं आहे. 3 टप्पे ब्लॅकलरचे 5 टप्पे आपण अपकमिंग पेपरमध्ये नक्की पाहूया. नंतर मानव विकास निर्देशांक संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. मित्रांनो मानव विकास निर्देशांक हे नेहमी एक्झामला विचारतात त्यामुळे आपलं हे प्रीला असो किंवा मेन्सला तोंड पाठ पाहिजे. कंबाईन PSI STS सगळीकडे ह्याचं सारखा बोलबाला असतो. आता त्याचं उत्तर पहिला क्वेश्चन वाचूयात. मानव विकास निर्देशांक संदर्भात पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत विचारलेलं आहे. आपल्याला काय सत्य आहेत तर पहिला ऑप्शन आहे पहिला मानव विकास निर्देशांक अहवाल महबूब उल हक
यांच्या नेतृत्वाखाली तयार झाला आणि तो 1990मध्ये प्रकाशित करण्यात आला. दुसरा आहे जन्माच्या वेळेचे वजन या आधारे मोजले जाणारे आरोग्य हा मानव विकास निर्देशांकाचा एक महत्त्वाचा घटक आहे. तर मानव विकास निर्देशांकाच्या घटकाबद्दल विचारलं आहे. तर पहिलं स्टेटमेंट जे होतं महबूब मुलक यांच्या नेतृत्वाखाली तयार झाला आहे 1990मध्ये प्रकाशित झाला, हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि दुसरं जे स्टेटमेंट आहे जन्माच्या वेळेचे वजन या आधारे मोजलेला आरोग्य हा मानव विकास निर्देशांकाचा एक महत्त्वाचा घटक आहे, ते जे वाक्य आहे ते चुकीचं आहे. जन्माच्या वेळेचे वजन नाही तर जन्माच्या वेळेचे आयुर्मान हे त्याचं आहे, बरोबर आहे. आणि मानव विकास निर्देशांक करताना काय केलं जातं, हेल्थ, एज्युकेशन आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे 3 घटक विचार घेतले जातात, बरोबर आहे. नंतरचा क्वेश्चन आपण आता पाहूयात की 21चा हे एक इकॉनॉमिक्स आहेत वेगळे, त्यांच्याबद्दल आहे, काळजीपूर्वक पहा. आता स्टेटमेंट नीट पहा आणि आपण त्याचं उत्तर एक्सप्लेन करूयात. खालील विधाने विचारात घ्या. पहिले स्टेटमेंट प्राध्यापक H.W. सिंगर यांनी म्हटले आहे की लोकसंख्या वाढीचा आर्थिक विकासाच्या दरावर सकारात्मक परिणाम होतो, हे पहिलं स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट प्राध्यापक लिबेनस्टाईन लोकसंख्या वाढीचा दरडोई उत्पन्नाचा एक महत्त्वाचा निर्धारक मानतात. तर पहिलं जे स्टेटमेंट आहे मित्रांनो तर ते चुकीचं आहे. काय, प्राध्यापक W.S. सिंगर यांनी म्हटले की लोकसंख्या वाढीचा आर्थिक विकासाच्या दरावर सकारात्मक परिणाम होतो, हे सिंगर म्हटले. तर हे सिंगर म्हटले नाही तर कोण बोलले, सायमन जुलियन बोललेले आहेत. कोण, सायमन जुलियन यांनी सकारात्मक लोकसंख्या वाढ ही सकारात्मक असते हे सांगितलं होतं, सिंगर यांनी सांगितलेलं नाही. आणि दुसरं जे स्टेटमेंट आहे एक मिनिट एक मिनिट जे दुसरं जे स्टेटमेंट आहे ते एकच मिनिट दुसरं जे स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. प्राध्यापक लिबेनस्टाईन हे काय म्हणतात, लोकसंख्या वाढी दर दरडोई उत्पन्नाचा एक महत्त्वाचा निर्धारक मानतात, बरोबर आहे. लोकसंख्या जर वाढली तर पर कॅपिटा इन्कम काय होतं, कमी होतं, हे प्राध्यापक लिबेनस्टाईन. आणि W.S. सिंगर जे आहेत ते काय सांगतात, अनबॅलन्स ग्रोथ सांगतात. म्हणजे पॉप्युलेशन वाढली तर नैसर्गिक साधन संपत्तीवर त्याचा ताण पडतो आणि ते काय होतं की जी ग्रोथ होती ते अनबॅलन्स होती आणि प्रत्येकाच्या ज्या गरजा आहेत त्या फुलफिल होत नाही. त्यामुळं W.S. सिंगर काय म्हणतो, त्याला अनबॅलन्स्ड ग्रोथ म्हणतो. आणि माल्थियन जी थेरी आहे ते पण सांगतं की पॉप्युलेशन वाढणं हे काय अनबॅलन्स ग्रोथचं निदर्शक आहे. आणि ते असं काय होतं, अन्नधान्याची कमतरता होती, पायाभूत सुविधावर ताण निर्माण होतो. आणि नंतरचे जे आहे 22 नंबरचा क्वेश्चन पाहूयात. 2023मध्ये आता हा इकॉनॉमिक सर्वेमधून आलेला आहे, हायलाइटेड पॉईंट होता. सहज जरी पाहिलं असतं तरी आपल्याला आकडेवारी लक्षात आलं असतं की ह्याचं उत्तर काय आहे. तर लक्षात ठेवा का, पहिलं स्टेटमेंट जे आहे 2022-23मध्ये भारतमध्ये शेतमजुरांसाठी CPI वर आधारित महागाई 6.8% होती, हे पहिलं स्टेटमेंट झालं. आणि दुसरं स्टेटमेंट जे आहे 2022-23मध्ये ग्रामीण मजुरांसाठी CPI वर आधारित महागाई 7% होती. तर ह्यांनी काय विचारलं आहे, शेतमजुरांसाठी CPI वर आधारित महागाई विचारलं आहे आणि ग्रामीण मजुरांसाठी विचारलेलं आहे. तर जे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर आहेत. तर किती 2022-23ला किती होती, 6.8% होती कोणासाठी, शेतमजुरांसाठी. आणि ग्रामीणसाठी किती होती, 7.7% होती. आता मित्रांनो एक लक्षात ठेवा की आता करंट अपडेट काय आहे जे, तर ही जी आहे 5.01 झालेली आहे आणि 5.05 झालेली आहे. म्हणजे आधारित महागाई जी आहे आता कमी झालेली आहे. आणि भविष्यात असा स्टेटमेंट येऊ शकतो की ग्रामीण मजुरासाठी CPI आधारित महागाई आणि शेतमजुरांसाठी CPI आधारित महागाई ह्या समान झालेल्या आहेत. आणि स्टेटमेंट बऱ्यापैकी जवळपास समान झाले, हे स्टेटमेंट बरोबर असू शकतं. आणि नंतरचं जे आहे की भारतातील ठेवीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, बरोबर आहे. तर पहिला क्वेश्चन जे आहे, पहिलं विधान जे आहे 2022-23मध्ये पोस्ट ऑफिसमधील एकूण ठेवी बँकांमधील वेळेच्या ठेवीपेक्षा जास्त होत्या. दुसरं स्टेटमेंट आहे 2022-23मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इतर ठेवींपेक्षा पोस्ट ऑफिस बचत ठेवी जास्त होत्या. तर हे जे स्टेटमेंट पहिलं जे वाक्य आहे ते चुकीचं आहे आणि दुसरं वाक्य जे आहे बरोबर आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं एक लक्षात ठेवा का, पोस्ट पेमेंट बँकची जी कन्सेप्ट आहे ती कुणी आणली, नचिकेत मोर कमिटी यांनी आणलेली. ती कुणी, नचिकेत मोर, पेमेंट बँक नचिकेत मोर. आणि कुणी फॉर्म केलेले, तर RBIने फॉर्म केलेली कमिटी होती. आणि पेमेंट बँक रिलेटेड बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की पेमेंट बँक जे आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँक
एक मिनिट. हां हां इंडियन पोस्ट पेमेंट बँकबद्दल आहे. नचिकेत मोर कमिटी RBIची त्यांनी हे केलं होतं. आणि सगळ्यात काय पोस्ट पेमेंट बँक कशासाठी असतात तर आपले जे हे असतं ना की स्मॉल बिझनेसमॅन असतील, स्मॉल जे असतात त्यांच्याकडे फायनान्स असतात त्यांच्यासाठी असतात. तर हे लक्षात ठेवा की जर आपल्या एखादी गोष्ट आणि सगळ्यात मोठं पेमेंट बँकचं वैशिष्ट्य काय आहे त्याच्या फक्त डिमांड डिपॉझिट असतात, टाईम डिपॉझिट घेत नाही. बरोबर. तर हे क्वेश्चन मी सांगतो तुम्हाला एक इन्फॉर्मेशन लॉजिकवर कसं सोडायचं एक ढोबळ मान लक्षात जर आकडेवारी जरी माहीत नसती तर 2022-23मध्ये पोस्ट ऑफिसमध्ये एकूण ठेवी बँकेमध्ये वेळेच्या ठेवीपेक्षा जास्त होत्या. आता वेळेच्या ठेवीमध्ये बँकेमध्ये वेळेच्या ठेवी कोणाच्या असतात तर सगळ्यात जास्त वेळेच्या ठेवी ह्या कोणाच्या असतात तर मोठमोठ्या बिझनेसमॅनच्या असतात, मोठमोठ्या लोकांच्या असतात, करोडोमध्ये असतात. आणि इकडले जे असतात स्मॉल बिझनेसमध्ये ॲज कम्पेअर टू ह्यांच्या ठेवी ह्यांची जी रक्कम असती ती काय असेल जास्त असेल पोस्ट बँकल्यास एकूण ठेवीच्या. त्यामुळे लक्षात ठेवा की हे ऑब्विसली बरोबर आहे म्हणजे जास्तच असणार. त्यामुळे ते काय असणार सॉरी काय वेळेला पोस्ट ऑफिस एकूण ठेवी बँकांमध्ये वेळेच्या ठेवीपेक्षा जास्त होत्या तर हे चुकीचं आहे. म्हणजे ह्या ठेवी वेळेच्या ठेवी ह्या जास्त असतात बँकेमधल्या आणि पेमेंट बँकमधल्या कमी असतात म्हणून पहिलं चुकीचं आहे. आणि दुसरं आहे 2022-23मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेच्या इतर ठेवीपेक्षा पोस्ट ऑफिसच्या ठेवी जास्त होत्या. म्हणजे वेळेच्या ठेवीपेक्षा इतर ठेवी काय होत्या जिथं ठेवी ह्या जास्त आहेत. हे लक्षात ठेवा. ह्या इकॉनॉमी सर्वेमधून आलेला क्वेश्चन आहे. आता 24चा क्वेश्चन आहे केनच्या मते कोणत्या हेतूसाठी पैशाची मागणी केली जाते तर त्याचा केनचा एक सिद्धांत आहे लिक्विडिटी प्रेफरन्स थेअरी ऑफ डिमांड फॉर मनी. बरोबर आहे. केनचा काय आहे केनच्या मध्ये कोणत्या हेतूसाठी पैशाची मागणी केली जाते लिक्विडिटी प्रेफरन्स थेअरी ऑफ डिमांड ऑफ फॉर मनी. हे त्यामध्ये ते सांगितलेलं आहे की नेमकं काय आहे पैशाची मागणी ते सांगितलं. केनच्या मते कोणत्या हेतूसाठी पैशाची मागणी केली जाते तर पहिलं काय आहे व्यवहार्य हेतू, दुसरा आहे दक्षता हेतू आणि तिसरा आहे सट्टेबाजी हेतू, चौथा आहे बचत हेतू. तर लक्षात ठेवा केन्स जी पैशाची मागणी जी आहे ती व्यवहार हेतूसाठी, दक्षता हेतूसाठी, सट्टेबाजी हेतूसाठी वापरली जाते पण बचत हेतूसाठी केली जाते. जनरली आपण जर पाहिलं पैसा कशासाठी असतो आपल्याला व्यवहार करण्यासाठी लागतो, बिल भरण्यासाठी लागतो, दररोजची काही गोष्टी असेल त्या परचेस करण्यासाठी लागतो. मग काय व्यवहार. दक्षता हेतू म्हणजे अचानक जर आपल्याला मेडिकल इमर्जन्सी आली तर काही पैसे आपण रिझर्व ठेवतो त्याला काय म्हणतात प्रिकॉशन मनी. आणि काही पैसा उरलेला असतो तो गुंतवणूक करण्यासाठी असतो. गुंतवणूक म्हणजे काही प्रकारची चांगली पण असते वाईट पण असते. गुंतवणूक केली शेअर मार्केटमध्ये यामुळे तुम्हाला फायदा पण होतो पण तोटा पण होतो. त्यामुळे काय म्हणतो त्याला काय म्हणतो आपण सट्टेबाजी हेतू असे म्हणतो. मग त्यांच्या मध्ये काय पैशाची मागणी कशासाठी केली ती व्यवहार्य हेतू, दक्षता हेतू आणि सट्टेबाजी हेतू. आणि नंतर आहे 25वा आहे चलनवाढीचा संरचनात्मक सिद्धांत यांनी मांडला होता. बरोबर. कोणी मांडला होता जे विचारला आहे तर लक्षात ठेवा तो जो मांडला होता ते तिचे शास्त्राने दिले ते आपले पहिल्यांदा पर्याय बघूया. जी मिरडाल, जे केन्स, एम फ्रीडमन आणि पी स्ट्रेटेन. तर ह्याच्यापैकी जो चलनवाढीचा सर्वोत्तम सिद्धांत जो मांडला होता तर एक मिनिट मिरडाल आणि स्ट्रिटेन यांनी मांडलेला होता तो मिरडाल आणि स्ट्रिटेन. आणि तो चलनवाढीचा सर्वोत्तम सिद्धांत काय आहे तर चलनवाढ का झाली याचं स्पष्टीकरण देण्यासाठी तो मांडलेला होता. आणि 1970मध्ये तो खूप फेमस होता स्टॅगफ्लेशनच्या सिच्युएशनला. त्याच्यामुळे काय असतं हाय प्राईस आणि हाय एम्प्लॉयमेंट असते स्टॅगफ्लेशनमध्ये. बरोबर आहे. आणि जो एम फ्रीडमन जो आहे तो मॉनिटरीजबद्दल बोलतो, मनी फंक्शनबद्दल बोलतो, मनी सप्लायबद्दल बोलतो. नंतरच्या दोन थिअरी आहेत त्या रिलेटेड डिमांड पुल इन्फ्लेशन थिअरी आणि कॉस्ट फुल इन्फ्लेशन थिअरी. तर ह्याच्यामधली जी आहे ती डिमांड फुल इन्फ्लेशन काय आहे तर मागणी जास्त पुरवठा कमी आणि कॉस्ट फुल इन्फ्लेशन काय सांगतं खर्च जास्त आणि किमती पण जास्त. नंतरचा 26 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो पाहूयात आपण खालीपैकी कोणती विधाने योग्य आहेत. बरोबर. तर मानव विकास निर्देशांक अहवाल 2010ने 2 जागतिक निर्देशांक सुरू केले लिंग सबलीकरण उपाय आणि लिंग असमानता निर्देशांक. दुसरा ऑप्शन जो आहे लिंग सबलीकरणच्या उपायाने स्त्रिया आर्थिक आणि राजकीय जीवनात सक्रियपणे भाग घेण्यास सक्षम आहेत की नाही हे सूचित होते. तर पहिलं जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे. ते कारण की मानव विकास निर्देशांक अहवाल 2010मध्ये 2 नाही तर काय झाले 3 जागतिक निर्देशांक सुरू केलेले आहेत. आणि दुसरं जे स्टेटमेंट आहे लिंग सबलीकरणाच्या उपायाने स्त्रिया आर्थिक आणि राजकीय जीवनात सक्रियपणे भाग घेण्यास सक्षम आहेत की नाही हे सूचित आहे. ते वाक्य बरोबर आहे. आणि ते 3 निर्देशांक कोणते तर आताचा जो पहिला आहे जेंडर इनइक्वलिटी इंडेक्स आहे, दुसरा आहे मल्टिपल डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आहे आणि नंतरचा तिसरा जो आहे इनइक्वलिटी ॲडजस्टेड HDI आहे. तर IHDI असं पण आपण म्हणू शकतो. नंतरचा क्वेश्चन आहे की 27वा क्वेश्चन RF हेरोडे त्याच्या आर्थिक विकासाच्या प्रतिमानासाठी खालीपैकी कोणत्या विकास दराच्या वेगवेगळ्या संकल्पना वापरल्या आहेत. तर RF हेरोडने ज्या संकल्पना ज्या वापरल्या आहेत त्याच्याबद्दल आपण आधी ऑप्शन पाहूया. वास्तविक वाढीचा दर पहिला आहे, दुसरा आहे हमी वाढीचा दर ते आहे, तिसरा आहे वार्षिक वाढीचा दर,
आणि नंतर आहे नैसर्गिक वाढीचा दर. तर आर एफ हेरॉडनी काय केलेलं आहे की वास्तविक वाढीचा दर घेतलेला आहे, हमी वाढीचा दर घेतलेला आहे आणि वार्षिक वाढीचा दर जे आहे ते नाही घेतलेलं. तर फक्त नैसर्गिक वाढीचा दर हे फक्त 3 घेतलेले आहे, वास्तविक वाढीचा दर, हमी वाढीचा दर आणि नैसर्गिक वाढीचा दर. हे जो ऑप्शन जे आहे ते ए बी डी लक्षात ठेवा. तर हेरॉडचे जे आर्थिक विकासाचं प्रतिमान आहे ते काय करतं, बचत आणि भांडवल याबद्दल बोलतं. आणि जे त्यांनी एक गृहीत धरलेलं आहे की ती हे सगळं आर्थिक विकास प्रतिमान म्हणताना त्यांनी बंधित अर्थव्यवस्था क्लोज इकॉनॉमी गृहीत धरलेली आहे. नंतरचा 27चा क्वेश्चन जे आहे की सायमन कुझनेटच्या पहिल्यांदा क्वेश्चन नीट वाचूया. खाली विधान विचार घ्या. सायमन कुझनेटच्या इन्व्हर्टेड यू गृहीतकानुसार उत्पन्नातील विषमता प्रथम वाढते आणि नंतर देश जसा विकसित होतो तसं कमी होते. हे पहिलं स्टेटमेंट आहे. आणि दुसरं स्टेटमेंट आहे सायमन कुझनेट यांनी नमूद केले की 1913 ते 1948 दरम्यान USA समानतेत लक्षणीय घट झाली आहे. तर हे जे स्टेटमेंट आहेत तर ते दुसरं जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं आहे आणि पहिलं स्टेटमेंट जे बरोबर आहे. आता लक्षात ठेवा की ते सायमन कुझनेटचं इन्व्हर्टेड यू गृहीतक काय आहेत की उत्पन्नातील अक्षमता प्रथम वाढते आणि नंतर एक देश जसा विकसित होत जातो तसेच ते कमी होते. हे बरोबर आहे. आणि सायमन कुझनेट यांनी नमूद केले की 1913 ते 1948 दरम्यान USA समानतेत लक्षणीय घट झाली. समानतेत लक्षणीय घट झाली नाही तर काय झाले, असमानतेत, हिचं पाय काय पाहिजे होतं, असमानतेत लक्षणीय घट झालेली आहे हे पाहिजे होतं. त्यामुळे तो क्वेश्चन चुकीचा आहे. आता सायमनचा इन्व्हर्टेड तो हे आहे काय म्हणतात त्याला, कर्व आहे, त्याबद्दल नेहमी क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहेत. नंतर आहे खालीपैकी कोणते HDI मानवी विकास अहवाल 2020 द्वारे सादर केला गेला. तर तो जो आहे 2020ला केलेला तो आता कोणता आहे ते आपण पाहणार होतो. तर पहिला ऑप्शन जो आहे, पहिल्यांदा ऑप्शन नीट वाचूया. लिंग असमानता निर्देशांक HDI, ग्रहाचा दाब समयोजित HDI, मानवी गरिबी HDI आणि लिंग संबंधित विकास HDI. तर तो जो HDI आहे तो आहे ग्रहाचा दाब समयोजित HDI, बरोबर. तर हा नवीन इंट्रोड्यूस केला 2020ला. तर तो काय आहे की आपलं पोल्युशन, कार्बन इमिशन किती होतं आहे आणि आपल्या ज्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीचा एन्व्हायरमेंटवर काय परिणाम होत आहे त्या रिलेटेड तो HDI बोलतो. आणि त्यानुसार आपला भारताचा जो रँक आहे सध्या किती येतो 123 आहे. म्हणजे कशानुसार, प्लॅनेटरी प्रेशर ॲडजस्टमेंट HDI नुसार. एक मिनिट थोडं पाणी पितो. काय म्हणले सर, घ्यायचे का तुम्हाला? आता मी 50 क्वेश्चन घेणार बरं का आणखी. हो ओके नाही ठीक आहे. नंतरचा मित्रांनो क्वेश्चन आहे 30वा. प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वैशिष्ट्ये खालीपैकी कोणती आहेत? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ही योजना आहे, या योजनेची अंमलबजावणी 1 एप्रिल 2016 पासून करण्यात आली. दुसरं स्टेटमेंट आहे, या योजनेत समाविष्ट झालेल्या एखाद्या विशिष्ट गावातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले तर त्याला नुकसान भरपाई मिळू शकत नाही. तिसरं स्टेटमेंट आहे, या योजनेचे सहभागी शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाईची रक्कम त्याच्या बँक खात्यावर जमा होते. नंतर आहे, या योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शेतकऱ्यांनी संबंधित पिकाचा विमा उतरला असेल व त्या पिकाचे नुकसान झाले तर 24 तासात नुकसानीचा अहवाल देणे आवश्यक आहे. तर हे आपले स्टेटमेंट पाहिले तर लक्षात येईल की आता आपण म्हणजे उत्तर पाहूयात. तर पहिले जे स्टेटमेंट आहे, या योजनेची अंमलबजावणी 1 एप्रिल 2016 पासून करण्यात आली. तर हे जे आहे एक मिनिट, तर हे जे आहे ते 1 एप्रिल 2016 प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू झालेले आहे. या योजनेनंतर योजनेत समाविष्ट झालेल्या एखाद्या विशिष्ट गावातील शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान झाले तर त्याला नुकसान भरपाई मिळू शकत नाही. तर असं काहीही नाही, म्हणजे कुठंही नुकसान झालं तरी भरपाई मिळणार. ते गाव म्हणजे विशिष्ट गाव असं काही PCP काय सांगितलं नाही, जिथं नुकसान झालं तिथे त्यांना भरपाई भेटणार. आणि तिसरे स्टेटमेंट जे आहे बरोबर आहे, या योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाईची रक्कम त्याच्या बँक खात्यावर जमा होते, हे बरोबर आहे. आणि चौथं जे ऑप्शन आहे डी, तर ते 24 तासात नुकसान भरपाईचा अहवाल देणे आवश्यक आहे, हे चुकीचं आहे. तर किती तासात, 72 तासामध्ये तो अहवाल देणं गरजेचं आहे. हे झालं प्रधानमंत्री पीक विमा योजनेबद्दल. नंतर आहे आपल्याला विचारलेले वेगवेगळे बॉक्स विचारलेले आहेत. तर ते आंबर बॉक्स वेगवेगळ्या जोड्यामध्ये, आंबर बॉक्स, सामाजिक आणि विकास बॉक्स, निळा बॉक्स आणि ग्रीन बॉक्स. आणि त्यामध्ये काय विचारले जोड्यामध्ये, मानवी विकासाचे घटक, अन्न सुरक्षेसाठी सार्वजनिक साठवण क्षमता, किमान आधारभूत किमती आणि ग्रामीण विकास. तर मित्रांनो ह्याच्यामध्ये जे आहेत ते ऑप्शन 2 नंबर बरोबर आहे.
तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा की आंबर बॉक्स म्हणलं की काय होतं, त्यामध्ये किमान आधारभूत किंमत समाविष्ट आहेत. सामाजिक विकास बॉक्समध्ये काय आहे तर मानव विकासाचे घटक आहेत. निळ्या बॉक्समध्ये काय आहे तर ग्रामीण विकास आहे. आणि ग्रीन बॉक्समध्ये काय आहे तर अन्न सुरक्षेसाठी सार्वजनिक साठवण क्षमता. हे अशा प्रकारे ह्याच्याबद्दल आपण आणखी पुढं आपण पेपर एक्सप्लेन करताना आणखी ह्याच्याबद्दलची आणखी ॲडिशनल माहिती पाहणार आहोत. नंतर स्टेट प्रश्न आहे, खाली विधान विचार घ्या. मे 2021 मध्ये भारत सरकारने प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केली, बरोबर. हे पहिलं स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट आहे, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2021 ते 2025 या 5 वर्षात फक्त सर्व राज्यामध्ये राबवली जाणार आहे. तर ते विचारले खालीपैकी कोणती विधाने चूक बरोबर बघायची आहे आपल्याला. तर पहिलं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. मे 2020 नाही 21 नाही तर मे 2020 मध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना सुरू केलेली आहे. आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना हे दुसरं स्टेटमेंट ते पण चुकीचं आहे. ती 5 वर्षासाठी चालू केली ती, बरोबर आहे हे 5 वर्षासाठी, पण ती कधी केली ती 2020 ते 2021 असं हे फायनान्शियल इयर होतं. आणि 2024 ते 2025 ह्या अशा दोन वित्तीय वर्षाच्या दरम्यान ही प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना राबवली जाणार आहे. जिथं 21 नव्हतं पाहिजे तर 20 पाहिजे होतं. नंतर भारतीय शेतीच्या अल्पमुदतीची कारणे खालीपैकी कोणती आहेत. तर पहिला ऑप्शन वाचूया, सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, कालबाह्य कृषी तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची कमी संख्या, कृषी क्षेत्रातील अनार्थिक धारण क्षेत्र. तर लक्षात ठेवा की ह्यातलं जे स्टेटमेंट आहे की अल्प उत्पादनाचे कारण काय ते सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा हे बरोबर आहे की सिंचनाचं सगळ्यात मेन हे की अपुऱ्या सुविधा आहे. कालबाह्य कृषी तंत्रज्ञान आहे, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी, हे काय अल्प उत्पादनाची कारण नाही. तर आपल्याकडे भरपूर लोक त्यामध्ये काम करतात आणि प्रचंड बेरोजगारी बऱ्या प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतामध्ये पाहायला आपल्याला दिसते. नंतर आहे कृषी क्षेत्रातील अनार्थिक धारण क्षेत्र, म्हणजे काय आहे की पडीक जमीन खूप आहे, बरोबर आहे. म्हणजे पडीक जमीन जास्त असल्यामुळे हे लक्षात ठेवता येईल. म्हणजे अल्प उत्पादनाची कारणं कोणती, सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा, कालबाह्य कृषी तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्रातील अनार्थिक धारण क्षेत्र. नंतर 34वा क्वेश्चन जो आहे आपला पाहूयात आपण, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाबाबतीत खालीपैकी कोणती विधाने अचूक आहेत. तर पहिला स्टेटमेंट जे आहे, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना 2000च्या मानव विकास अहवालात मांडण्यात आली. यस, मागेच पाहिलं आता मागच्या क्वेश्चनला. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना मानवी दारिद्र्य निर्देशांकाच्या ऐवजी वापरण्यात आली, बरोबर आहे हे पण. नंतर तिसरं आहे, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकामध्ये आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा याबाबतीत व्यक्तीची वंचितता विचारात घेतली जाते, हे बरोबर आहे. आणि डी काय आहे, बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाचे मूल्य जेवढे अधिक तेवढे दारिद्र्याचे प्रमाण अधिक, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. ह्याच्यामध्ये आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानाचा दर्जा हे 3 घटक विचारात घेतले जातात. तो क्वेश्चन आपण अगोदर एक्सप्लेन केल्यामुळे जास्त एक्सप्लेन करत नाही. नंतर आहे 35वा क्वेश्चन, खाली विधाने विचारात घ्या. संघटित कामगारांना वृद्धापकालीन संरक्षण व सामाजिक सुरक्षा देण्यासाठी 2021 मध्ये प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू करण्यात आली. आणि दुसरं स्टेटमेंट आहे, महाराष्ट्रात या योजनेअंतर्गत 6,03,685 संघटित कामगारांची दिनांक 31 डिसेंबर 2022 पर्यंत नोंदणी झालेली आहे. तर ह्याची जी दोन्ही स्टेटमेंट आहे ती चुकीची आहेत. तर इथं काय आहे ती संघटित कामगारांना नाही तर ती काय आहे असंघटित कामगारांसाठी आहे. कोणासाठी, असंघटित कामगारांसाठी आहे. वृद्धापकालीन संरक्षण व सामाजिक सुरक्षा देण्यासाठी कधी 2019 मध्ये प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू करण्यात आली, बरोबर. नंतर आहे महाराष्ट्रात या अंतर्गत 6,03,685 संघटित कामगार, हिचं पण काय आहे असंघटित पाहिजे होतं, असंघटित पाहिजे होती इथं पण. सॉरी असंघटित पाहिजे, इथं पण असंघटित पाहिजे होतं. आता ही होती प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. रिसेंट कंबाईनला पण हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तुम्ही एक जर पाहिलं तरी ज्या प्रधानमंत्री मत्स्य योजना असेल, प्रधानमंत्री श्रमयोगी योजना असेल, प्रधानमंत्री फसल विमा योजना, ह्यांची देशभरात किंवा राज्यभरात खूप चर्चा झालेली, त्यामुळे ह्या योजना विचारल्या जातात. त्यामुळे इकॉनॉमी सर्व्हेमध्ये करत असताना प्राईम मिनिस्टर ज्या योजनेचा जास्तीत जास्त काय म्हणतात त्याला उच्चार करतात किंवा मुख्यमंत्री ज्या गोष्टीचा उच्चार म्हणजे जास्तीत काय म्हणतात त्याला नोटीस करतात किंवा ही योजना किंवा एखादी कार्यक्रम, त्या कार्यक्रमाला कसं की प्रधानमंत्री ज्यावेळेस बोलत होते की प्रधानमंत्री श्रमयोगी योजना, स्ट्रीट व्हेंडरसाठी PM स्वनिधी योजना त्या रिलेटेडच आहे. PM स्वनिधी योजना स्ट्रीट व्हेंडरला काय करायचं कर्ज देण्यासाठी होती.
म्हणजे क्रेडिट फॅसिलिटी देण्यासाठी त्यांचं इन्कम 15,000च्या आत असेल अशा लॉटरीसाठी असंघटित काम करण्यासाठी ती पण होती. बरोबर आहे, PM स्वनिधी. आणि त्यावेळेस माननीय पंतप्रधानांनी त्याबद्दल खूप बोललं होतं, त्यामुळे ती आलेली होती. आज सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या संदर्भात जर पाहिलं तर त्यांचं वाढवण बंदरचा आताचा प्रोजेक्ट त्यांनी आता वाढवण बंदरमध्ये चर्चेत होतं. त्यामुळे लक्षात वाढवण बंदर आणि मुंबईचं जे न्यू एअरपोर्ट आहे त्याबद्दल आपल्याला येणाऱ्या एक्झाममध्ये नक्की माहिती विचारली जाऊ शकते. त्यामुळं जास्तीत जास्त जे कसं आहे की गव्हर्नमेंट ज्या बातमीमध्ये ज्या जास्तीत चर्चेच्या मुद्दे असतात, योजना असतात, त्याबद्दल आपल्याला पाहणं गरजेचं असतं. नंतर 36वा क्वेश्चन जे आहे, जुलै 2000 खाली विधान विचार घ्या. जुलै 2020 जून 2021मध्ये राजस्थानचा नागरी बेरोजगारी दर देशात सर्वाधिक होता. आणि दुसरा आहे जुलै 2020 जून 2021मध्ये सिक्कीमचा नागरी बेरोजगारीचा दर सर्वात कमी होता. तिथे लक्षात ठेवा की पहिलं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे आणि दुसरं ते बरोबर आहे. तर सध्या लक्षात ठेवा की आता ह्याच्यामध्ये अपडेट झालेलं आहे. तर अपडेट असं आहे की हिमाचल प्रदेश जे आहे ती आता काय झालं आहे ते त्याचा जो बेरोजगारीचा दर आहे देशात सर्वाधिक आहे. 2023-24च्या दृष्टीने पाहिलं तर आता रिसेंट पाहिलं तर हिमाचल प्रदेशचा आहे. आणि सिक्कीम आहे तसंच आहे. सिक्कीममध्ये काय आहे तर नागरी बेरोजगार दर देशात सर्वात कमी आहे. म्हणजे आत्ता पण अपडेट जर पाहिलं तर हिमाचल प्रदेशचा सर्वाधिक आहे आणि सिक्कीमचा आणखी मागे पण कमी होता आणि आता पण कमीच राहिलेला आहे. हा पण इकॉनॉमी सर्वे म्हणून आलेला क्वेश्चन होता. नंतर खालीपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता पहिलं स्टेटमेंट, भगवती समितीच्या अहवालानुसार 1973 सरकारने देशातील बेकारी दूर करण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली. बरोबर. आणि दुसरं स्टेटमेंट जे आहे, देशातील बेकारी कमी करण्यासाठी क्षेत्र विकास योजना राबवली गेली. आणि तिसरं आहे, बेकारी कमी करण्यासाठी लहान शेतकरी विकास संस्था योजना सुरू केली. तर लक्षात ठेवा ही खूप महत्त्वाचं आहे. स्मॉल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा ह्याला काय म्हणतो आपण स्मॉल फार्मर डेव्हलपमेंट एजन्सीज, एरिया डेव्हलपमेंट स्कीम. म्हणजे आता जे पहिलं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे की भगवती समितीच्या अहवालानुसार काय केलं, देशातील बेकारी दूर करण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली. बरोबर. आणि दुसरं जे स्टेटमेंट जे आहे ते पण बरोबर आहे. देशातील बेकारी कमी करण्याची क्षेत्र विकास योजना राबवली, एरिया डेव्हलपमेंट स्कीम असे म्हणतात. म्हणजे त्या एखाद्या एरियामध्ये पोल्ट्री, दुग्ध व्यवसाय, त्या स्थानिक म्हणजे कोकणात जर गेलं तिथलं आंब्याचं उत्पादन, फळांचं उत्पादन, म्हणजे ते एरिया डेव्हलपमेंट करण्यासाठी तिथं समजा मासे उत्पादन असेल तिथल्या त्या गोष्टीवर भर देऊन तिथलं लोकांचा जीवनमानाचा दर्जा उचलण्यासाठी सरकार प्रयत्न करत असतं. आणि ह्याच्या रिलेटेड एक आणखी होती की MP लॅड्स मेंबर ऑफ पार्लमेंट ती योजना होती 1993 होती. क्षेत्र विकास योजना म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी. आणि नंतर तिसरं स्टेटमेंट आहे, बेकारी कमी करण्यासाठी लहान शेतकरी विकास संस्था योजना सुरू केली. ठीक आहे. त्याचं काय असतं की लहान शेतकऱ्यांना काय सांगणे की स्कीम असेल किंवा वेगवेगळ्या योजना असेल त्याची माहिती याबद्दल या एजन्सी थ्रू दिली जाते. नंतर आहे 38वा, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या बाबतीत खालीपैकी कोणती विधाने सत्य आहे? तर याचं जे पहिलं स्टेटमेंट वाचूया. महाराष्ट्र सरकारने ही योजना 2021-22 मध्ये सुरू केली. दुसरे स्टेटमेंट, या योजनेचा मुख्य उद्देश कृषी पंपासाठी दिवसा वीज उपलब्ध करून देणे व प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेलवरील पंपाऐवजी सौर पंपाचा वापर करणे हा आहे. तिसरं आहे, या योजनेचा फायदा घेण्यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लोकांनी एकूण खर्चाच्या 10% रक्कम स्वतः भरणे आवश्यक आहे. आणि चौथं जे आहे, ही योजना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मार्फत राबवली जाते. तर हे जर लक्षात ठेवा मित्रांनो, ही महाराष्ट्र सौर कृषी पंप योजनेची जी आहे तर पहिलं स्टेटमेंट जे आहे की महाराष्ट्र सरकारने ही योजना, ही चुकीचं स्टेटमेंट दिलं. महाराष्ट्र सरकारने ही योजना कधी चालू केलेली आहे? 2019 मध्ये चालू केलेली आहे. आणि या योजनेचा मुख्य उद्देश कृषी पंपासाठी दिवसा वीज उपलब्ध करून देणे व प्रदूषण कमी करण्यासाठी डिझेल पंपाची सौर पंपाचा वापर करणे हे बरोबर आहे. आणि या योजनेचा फायदा घेण्यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लोकांनी एकूण खर्चाच्या 10% रक्कम स्वतः भरणे आवश्यक आहे. तर 10% नाही मित्रांनो, हे किती आहे? 5% पाहिजे होतं. आणि ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी किती आहे? तर ते 10% आहे. ओपन कॅटेगरीसाठी 10% आहे. ओपनसाठी 10% आहे. आणि ही योजना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मार्फत राबवली जाते. नंतर हा 39वा क्वेश्चन, महाराष्ट्र सरकारच्या 2019च्या औद्योगिक धोरणाची उद्दिष्टे खालीपैकी कोणती आहेत? तर पहिला स्टेटमेंट जे आहे, व्यावसायिक पर्यावरण निर्माण करून औद्योगिक गुंतवणूक वाढवणे. दुसरा आहे, राज्यामध्ये मोठ्या उद्योग धंद्याचा विकास घडवून आणून रोजगार निर्मितीचे प्रमाण वाढवणे. आणि नंतरचा आहे, सर्वसमावेशक संतुलित आणि शाश्वत विकास घडवून आणणे. तर पहिलं स्टेटमेंट जे आहे, व्यावसायिक पर्यावरण निर्माण करून औद्योगिक गुंतवणूक वाढवणे, ते बरोबर आहे. आणि दुसरं स्टेटमेंट जे आहे, राज्यामध्ये मोठ्या उद्योगधंद्याचा विकास घडवून आणून रोजगार निर्मितीचे प्रमाण वाढवणे, हे स्टेटमेंट जे चुकीचं आहे. तर मोठ्या उद्योगधंद्याचा नाही करायचा, तर MSME
MSME उद्योगधंद्याचा म्हणजे सूक्ष्म आणि लघु उद्योगाचा विकास घडवून आणि रोजगार निर्मितीचे प्रमाण वाढवणे आहे. तर सध्या जर पाहिलं मोठ्या उद्योगापेक्षा MSME क्षेत्र जे आहे सगळ्यात जास्त रोजगार प्रोव्हाइड करते हे आपण पाहतो. आणि नंतर जे आहे सर्वसमावेशक संतुलित आणि शाश्वत विकास घडवून आणणे हे त्याचं एक उद्दिष्ट होतं ते जे की बरोबर आहे. नंतर आहे 40वा क्वेश्चन आहे, खाली विधाने विचार घ्या, वेगळे पर्याय निवडा. 2022-23 दरम्यान ई नाम पोर्टलमध्ये महाराष्ट्रातील 118 APMC समाविष्ट आहेत. आणि दुसरं स्टेटमेंट जे होतं 2022-23 दरम्यान 17 APMCमध्ये ऑनलाईन गेट एंट्री ई लिलाव सुरू करण्यात आले आहे. तर 2022-23च्या आकडेवारीनुसार जर विचार केला तर पहिल्याचे स्टेटमेंट ते बरोबर आहे, दुसरं स्टेटमेंट ते चुकीचं आहे. म्हणजे 2022-23 दरम्यान ई नाम पोर्टल महाराष्ट्रातील 118 APMC समाविष्ट केलेले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं ई नाम काय आहे, तर ई नाम आलं 2016ला. ई नाम इंट्रोड्यूस कधी झालेलं आहे, 2016ला आलेलं आहे ई नाम. आणि ई नाम 2016ला आलेलं आहे. आणि सगळ्यात मध्ये महाराष्ट्रातील किती 118 APMC त्यामध्ये समाविष्ट आहेत हे आपण पाहिलेलं आहे. आणि लक्षात ठेवा की सध्या जे 100 आणि जे 77 APMCमध्ये ऑनलाईन गेट एंट्री लिहिलेला सुरू करण्यात आले ते आता सध्या कसं आलं की सध्याची जी अपडेट आकडेवारी जी आहे तर सध्या 133 APMC ज्या आहेत APMC ह्या इन्क्लूड केल्या आहेत ई नाम पोर्टलमध्ये महाराष्ट्रामध्ये. आणि 118 ज्या केलेल्या आहेत त्या कशासाठी केलेल्या आहेत, ऑनलाईन गेट एंट्री लिलावासाठी करण्यात आलेलं आहे. आणि 78मध्ये काय केलेलं आहे तर ऑनलाईन पेमेंट सुविधा स्थापन केलेली आहे. म्हणजे पहिल्यांदा काय लक्षात ठेवा, आता अपडेटेड काय झालं 133 APMC ई नाम अंतर्गत झालेले आहेत. 118मध्ये काय केले ऑनलाईन गेट एंट्री आणि ई लिलाव सुरू करण्यात आलेला आहे. आणि 78मध्ये काय केलेलं आहे पेमेंट सुविधा ऑनलाईन पेमेंट सुविधा चालू केलेल्या आहेत. नंतरचा क्वेश्चन आहे 41वा, खालील घटकांच्या बाबतीत महाराष्ट्राची भारताची तुलना करून सत्य विधाने ओळखा. इकॉनॉमिक सर्व्हेच्या चार्टमधून महाराष्ट्राच्या आलेला आहे. पहिला स्टेटमेंट पाहूया. 2019-20मध्ये महाराष्ट्रात स्थूल पिकाखाली क्षेत्राचे प्रमाण भारताच्या स्थूल पिकाखाली क्षेत्राच्या 11.2% इतके होते. पहिले स्टेटमेंट आहे. दुसरे स्टेटमेंट आहे 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 7.3% लोकसंख्या महाराष्ट्रात होती. हे दुसरे स्टेटमेंट आहे. तिसरे स्टेटमेंट आहे 2021मध्ये भारतातील एकूण वनाखाली क्षेत्राच्या 8% क्षेत्र महाराष्ट्रात आहे. हे तिसरे स्टेटमेंट आहे. आणि चौथे स्टेटमेंट जे आहे 2021-22मध्ये भारतात निर्माण होणाऱ्या एकूण वीज निर्मितीपैकी 8.9% वीज महाराष्ट्रात निर्मिती झाली आहे. तर ह्यातली जी स्टेटमेंट जर पाहिली तर ह्यातली ए सी आणि डी स्टेटमेंट बरोबर होते आणि चुकलं जे होतं बी होतं. तर 2019-20मध्ये महाराष्ट्रात स्थूल पिकाखाली क्षेत्राचे प्रमाण भारताच्या स्थूल पिकाखाली क्षेत्राच्या 11.2% होते. तर अपडेटेड इन्फॉर्मेशन अशी आहे आता जर आताच्या इकॉनॉमिक सर्व्हे 2023-24मध्ये जर पाहिलं तर 11.1 आहे. आणि 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 7.3% लोकसंख्या नव्हती तर 9.3% लोकसंख्या होती. एवढं लक्षात ठेवा. आणि नंतर आहे 2021-मध्ये भारताच्या एकूण वनाखाली क्षेत्राचे प्रमाण आहे ते 8% आहे, ते बरोबर आहे. नंतर 2021-22मध्ये भारतात निर्माण एकूण वीज निर्मितीपैकी 8.9% वीज महाराष्ट्रात निर्माण झाली. तर आताचं अपडेट असे आहे 2023-24च्या अपडेटनुसार 8.3. तर अशा प्रकारे लक्षात ठेवा की स्थूल पिकाखाली क्षेत्राचे प्रमाण किती अपडेट 11.1, एकूण लोकसंख्येचे प्रमाण किती 9.3, वनाखाली प्रमाण 8% आणि एकूण वीज निर्मिती 8.3. आता 42वा क्वेश्चन पाहूयात. खालीलपैकी पारिस्थितिक असंतुलनाचे निर्देशक कोणते आहेत. तर पहिला स्टेटमेंट जे आहे निव्वळ राज्यांतर्गत उत्पादन, दुसरा आहे राज्यातील लोकांचे दरडोई उत्पन्न, तिसरा आहे दरडोई विजेचा वापर आणि चौथा आहे प्रति 1000 व्यक्तीमागे नोंदणीकृत वाहनांची संख्या. तर चारही ऑप्शन जे आहे ते असमतोलाचे निर्देशक आहे. निव्वळ राज्यात उत्पादन जे आहे ते वेगळं असतं, राज्यातील लोकांचे दरडोई उत्पन्न वेगळं असतं, दरडोई विजेचा वापर वेगळा असतो आणि प्रति 1000 व्यक्तीमागे नोंदणीकृत वाहन संख्या जास्त असते. मराठवाड्यामध्ये गेला तर दरडोई उत्पन्न कमी आहे, दरडोई विजेचा वापर पण कमी आहे आणि नोंदणीकृत वाहनाची संख्या ही कमी आहे. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघा वाहनाची संख्या जास्त आहे, विजेचा वापर आहे, इंडस्ट्रीज आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेलं की कारखाने आहेत आणि दरडोई उत्पन्न जे आहे पर कॅटेगरी इन्कम सगळ्यांचं कसं आहे जास्त आहे. आणि वेगवेगळ्या राज्यांतर्गत पाहिलं तर काही आपल्या महाराष्ट्र असेल हे प्रगत राज्य आहेत, पण UP बिहार जे असेल त्यांचं उत्पादन ते तेवढं नसतं. त्यामुळे ही काय ते प्रादेशिक असमतोलाचे निदर्शक आहेत. नंतर भारत निर्माण कार्यक्रम 2005मध्ये 43वा क्वेश्चन, भारत निर्माण कार्यक्रम 2005मध्ये खालीपैकी कोणत्या पायाभूत सुविधावर भर देण्यात आला. तर लक्षात ठेवा पहिला ऑप्शन आहे ग्रामीण रस्ते व जलसिंचन, दुसरा आहे ग्रामीण घरे, तिसरा आहे ग्रामीण पाणी पुरवठा आणि नंतर आहे शहरी विद्युतीकरण आणि टेलिफोन. त्याचं जे पहिलं ऑप्शन आहे ते बरोबर आहे. ग्रामीण रस्ते व जलसिंचन आहे, ग्रामीण घरे आहे, ग्रामीण पाणी पुरवठा आहे, शहरी विद्युतीकरण आणि टेलिफोन. शहरी नव्हतं पाहिजे तर काय पाहिजे होतं ग्रामीण. त्यामुळे कसं आहे ह्याची स्टेटमेंट ABC बरोबर होते आणि डी चुकीचं काय होतं तर ते शहरीच्या ऐवजी ग्रामीण पाहिजे होतं. आता ग्रामीण रस्त्यासाठी काय होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2005ला आलेली होती बरोबर आहे.
नंतर ग्रामीण घरासाठी होती इंदिरा आवास योजना 1985ची, ग्रामीण पाणी पुरवठा आणि शहरी विद्युतीकरण आणि टेलिफोन, आणि राजीव गांधीची राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना 2005 आली. त्याऐवजी आता काय झाली, दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना आलेली आहे. थोडं अपडेट लक्षात ठेवा. आणि दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेबद्दल आपण पुढील काही पेपरमध्ये डिस्कस करूयात. 1995 मध्ये मँचेस्टर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेच्या परिषदेत खालीपैकी कोणती सहकारी तत्त्वे सुचवली होती? हा 44वा क्वेश्चन आहे. तर पहिलं स्टेटमेंट आहे सहकारांतर्गत सहकार, दुसरं आहे समाजाबद्दलचे कर्तव्य, तिसरं आहे राजकीय आणि धार्मिक तटस्थता, आणि चौथा आहे रोखीचे व्यवहार. तर ह्याचं पहिलं जे ऑप्शन आहे सहकारांतर्गत सहकार हे बरोबर आहे. दुसरं जे आहे समाजाबद्दलचे कर्तव्य हे पण बरोबर आहे. नंतर राजकीय व धार्मिक तटस्थता हे उत्तर चुकीचं आहे, आणि रॉकीचे व्यवहार हे पण चुकीचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे नेहमी क्वेश्चन विचारला गेला आहे. तुम्ही बघू शकता 18, 19, 20, 21, 22 कंटिन्यू हा क्वेश्चन विचारला गेला आहे. कुठं झालेली ही परिषद? आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेची परिषद मँचेस्टर येथे झालेली होती. त्यात काय सहकारांतर्गत सहकार, समाजाबद्दलचे कर्तव्य, आणखी काय सांगितलेलं आहे? लोकशाही आणि समानता हे आणखी त्यांची काही प्रिन्सिपल आहेत. सहकार हे ह्या तत्वावर चालतं. सहकार म्हणजे काय? एखाद्या गोष्टी एखाद्या संस्थेवरती किंवा त्यावरती सामूहिक मालकी आणि सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक गोष्टीसाठी सर्व लोक एकत्र आलेले असतात. 1995 लक्षात ठेवा मँचेस्टरची आंतरराष्ट्रीय सहकारी संघटनेची परिषद. नंतर आहे प्रमुख अन्नधान्य उत्पादक राज्यामध्ये 2021-22 या वर्षातील अन्नधान्य उत्पादनानुसार खाली राज्याची त्यांच्या क्रमानुसार जुळवाजुळव करा. हा क्वेश्चन आहे, फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, इकॉनॉमी सर्वेमधून आलेला. त्याचं उत्तर आहे 4. तर लक्षात ठेवा का पंजाबचं जे आहे ते कुठं होते? 3रा नंबर होता. नंतर राजस्थानचा किती होता? 4था होता. नंतर मध्य प्रदेश किती होता? 1ला होता. आणि उत्तर प्रदेश किती होता? तर 2रा होता. लक्षात ठेवा उत्तर प्रदेश म्हणजे पंजाब जे आहे ते पंजाब 3रा आहे, राजस्थान 4था आहे, मध्य प्रदेश जे ते 2रा आहे, आणि UP जे आहे 1ला आहे. हे लक्षात ठेवा. बरोबर, ते हे जोडायला चांगलं आहे. म्हणजे पंजाब जे आहे ते काय आहे? पंजाब जे आहे ते 3रं, राजस्थान 4थं, मध्य प्रदेश 2रं, आणि उत्तर प्रदेश आहे ते 1लं. असं लक्षात ठेवता येईल. ही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. अपडेटेड काय असेल ते आपण जेव्हा आपण लेक्चर आणखी घेणार आहोत त्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमिक सर्वेचा डाटा मी PDF स्वरूपात आपल्या काय महत्त्वाचं आहे तो PDF स्वरूपात आपल्या ग्रुपला अवेलेबल करून देईल. तात्पुरतं फक्त एवढं लक्षात ठेवा, जुना डाटा आहे, नवीन काय आला तो आपण PDF स्वरूपात अवेलेबल करू. जास्तीचं काही डिस्कस करत नाही. आता सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण देणाऱ्या खालीपैकी कोणत्या संस्थांची दीर्घरूपी बरोबर आहे? तुम्हाला मागेच म्हणलं होतं की कोणतीही संस्था असेल ते दीर्घरूपी लक्षात ठेवा जा का ते कधीही विचारले जाऊ शकतात. ते पहिलं आहे वामनिकॉन, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट, दुसरा आहे NCCIT नॅशनल काउन्सिल ऑफ कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट, आणि तिसरा आहे PDVVPI पद्मभूषण डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टिट्यूट कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो एक लक्षात ठेवा की जे पहिलं जे स्टेटमेंट आहे की वामनिकॉन आणि त्याचा लॉग फॉर्म आहे वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट हे बरोबर आहे, आणि वामनिकॉन कुठं आहे तर पुण्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. नंतर आहे NCCIT, त्यालाच काय म्हणतात नॅशनल काउन्सिल ऑफ कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट जे आहे तर ते चुकीचं आहे. त्याचं नाव ते काय नॅशनल काउन्सिल ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट असायला पाहिजे. काय मॅनेजमेंट? नॅशनल काउन्सिल ऑफ कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नाही, नॅशनल काउन्सिल ऑफ कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग येते. सॉरी मित्रांनो, जरा चूक झाली. नॅशनल काउन्सिल ऑफ कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेनिंग NCCIT लक्षात ठेवा. आणि नंतर आहे पद्मभूषण डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट. तर एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, हिचं चुकवलं आहे, पद्मभूषण नाही तर हिचं काय पाहिजे होतं पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट. हे असे आपण लॉंग फॉर्म पाहिलेले आहेत. नंतर आहे 47वा क्वेश्चन जो आहे खाली विधाने विचारात घ्या. दिनांक 31 मार्च 2022 रोजी महाराष्ट्रात 175 नोंदणीकृत सहकारी साखर कारखाने होते. आणि दुसरं स्टेटमेंट आहे दिनांक 31 मार्च 2022 रोजी महाराष्ट्रात 20,897 प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था होत्या. तर हे पहिलं जे वाक्य आहे ते बरोबर आहे की किती होते 175 नोंदणीकृत सहकारी कारखाने होते. दुसरं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे, 20,897 नव्हतं तर किती होतं 22ला 21,097 होतं. तर आता हे जे अपडेटेड जी माहिती आहे तर लक्षात ठेवा. आता सहकारी साखर कारखाने जे 22ला 175 होते 23ला किती झाले तर 172 हे अपडेटेड आकडेवारी लक्षात ठेवा. आणि 2023ला ज्या प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था होत्या त्या 21,082 झालेला आहे. आणि जो 20,897 जो आकडा दिला होता तो दिलता 2021चा.
आता 48 जे बघा इथे डेल्टा येथे सहकारी व्यवस्थापनाच्या प्रादेशिक संस्था तिथं आहेत. पण सहकाराचा नंतरचा क्वेश्चन आहे. ऑप्शन आहे पुणे, पाटणा, मुंबई आणि बँगलोर. तर ह्याचं जे उत्तर जे आहे मित्रांनो त्याचं आहे पाटणा आणि बँगलोर. ए आहे आणि बँगलोर आहे, पुणे मुंबई नाही, पाटणा आणि बँगलोरला आहेत. त्याचं उत्तर काय आहे? बी आणि डी. तर इतर ज्या सहकारी व्यवस्थापनाच्या प्रादेशिक संस्था ज्या आहेत त्या कोणत्या आहेत? चंदीगड, गांधीनगर आणि कल्याणी आहेत. ह्या 5 पुणे, पाटणा, बँगलोर, चंदीगड, गांधीनगर, कल्याणी. आता ह्या कशा लक्षात ठेवायचे तुम्हाला ट्रिक सांगतो. चंगावे पाक झाला, चंगावे म्हणजे चांगला, चंगावे पॅक झाला, आपण म्हणतो चंगावे पाक झाला. पाक काय ह्याचा उसाचा किंवा साखरेचा जो पाक असतो त्याला आपण पाक म्हणतो, साखरेचा पाक. तर चंगावे पाक झाला म्हणजे चांगला पाक झाला. चंगा च कसला असतो? चंगावे पाक झाला. चंगा च काय? चंदीगड. गा काय? गांधीनगर. वेचं काय? बँगलोर. वे बे करा बेंगलुरू. पाच पाटणा. कच कल्याणी. म्हणजे कशा लक्षात राहतील? चंगावे पाक झाला. चंदीगड, गांधीनगर, बेंगलुरू, पाटणा आणि कल्याणी हे सहकारी व्यवस्थापनाच्या प्रादेशिक संस्था आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक विद्युत वाहन प्रोत्साहन धोरणाबद्दल आपल्याला माहिती विचारली आहे. आणि सध्या खूप आपलं इंडियामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलबद्दल खूप प्रोत्साहनपर गोष्टी गव्हर्नमेंटकडून केल्या जात आहेत. तर पहिल्यांदा प्रश्न वाचूया. महाराष्ट्र इलेक्ट्रिक विद्युत वाहन प्रोत्साहन धोरणाबद्दल खाली विचार घ्या. याची घोषणा फेब्रुवारी 2018 मध्ये करण्यात आली. आणि दुसरं आहे सुधारित महाराष्ट्र इलेक्ट्रिक विद्युत वाहन प्रोत्साहन धोरण सन 2022 मध्ये जाहीर करण्यात आले. तर मित्रांनो हे जे पहिलं स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. याची घोषणा फेब्रुवारी 2018 मध्ये करण्यात आली. पण ते दुसरं स्टेटमेंट जे होतं सुधारित महाराष्ट्र इलेक्ट्रिक विद्युत वाहन प्रोत्साहन धोरण सन 2022 नाही तर 2021 मध्ये केलेलं आहे. कधी? 21 मध्ये. त्यामुळे एक लक्षात ठेवा की हे महाराष्ट्र इलेक्ट्रिक विद्युत धोरण कधी घोषणा 18 मध्ये केलं आणि सुधार केले 21ला. तसंच भारतामध्ये पहिल्यांदा आता फेम पॉलिसी आली, फास्टर ॲडॉप्शन ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स. ती काय म्हणता? ही फेम योजना होती. फेम योजना कधी आली? 2015ला आलेली. लक्षात ठेवा. फेम त्याचे 2 पार्ट होते, फेम 1 आणि फेम 2. फेम 1 कधी आले? 2015ला आली, 4 वर्षासाठी आलेली होती. आणि फेम 2 आहे 19ला आलेली, ती 3 वर्षासाठी आलेली आहे. आणि हे बघा आता जे पाहिलं फेमचं लॉंग फॉर्म काय? द फास्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल्स 2015ला आलेली आहे 4 वर्षासाठी आणि 2019ला 3 वर्षासाठी. फेम 1 फेम 2. आणि सगळ्यामध्ये की आता जी फेम आहे इलेक्ट्रिक धोरण आहे ते कशासाठी आलं की तुमचे चार्जिंग स्टेशन ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी गव्हर्नमेंट काहीतरी इनिशिएटिव्ह देणार. ज्या कस्टमरनी गाडी खरेदी केली आहे त्यांना काही टॅक्स रजिस्ट्रेशन फीमधून काही सवलत देणार. आणि सगळ्यात ते आहे की 15% जी सध्या महाराष्ट्रामध्ये जे इलेक्ट्रिक धोरण आहे ते किती 15% सबसिडी देते वाहन खरेदीवर. आणि जी प्राईस कमी किती होते ती अनुदान म्हणजे प्राईस जी होती ती अनुदान म्हणा हे ते किती दिलं जातं? तर 2 व्हीलरला 5,000 दिलं जातं. 2 व्हीलरला 5,000, 3 व्हीलरला 12,000 आणि 4 व्हीलरला काय 1 लाख. म्हणजे अनुदान जे दिलं जातं 2 व्हीलरला 5,000, 3 व्हीलरला 12,000 आणि 4 व्हीलरला किती 1 लाख अनुदान दिलं जातं. आता शेवटचा क्वेश्चन आहे त्रैवार्षिक सरासरी 2018-19 ते 2020-21 दरम्यान एकूण तृणधान्याच्या प्रति हेक्टर उत्पन्नाच्या किलोग्राम संदर्भात खालील राज्यांची चढत्या क्रमाने मांडणी करा. तर ज्याचं उत्तर जे आहे ते डायरेक्ट तुम्हाला सांगतो. DBAC आहे. डी काय आहे तर महाराष्ट्र आहे क्रमाने. बी आंध्र प्रदेश आहे. ए हरियाणा आहे आणि सी पंजाब आहे. ही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. जास्त मी तुम्हाला हे एक्सप्लेन करत बसत नाही. पण ह्याबद्दल एक ट्रिक सांगतो. पहिलं काय आहे चढत्या क्रम काय आहे? हे कमी आहे. हे काय आहे? कमी. आणि हे हे जास्त आहे. बरोबर आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, हरियाणा आणि पंजाब. तर हे तृणधान्याबद्दल आहे. तर हे लक्षात ठेवायचं की ट्रिक्स लक्षात ठेवायची. लक्षात राहिली तर ठेवा. मी जस्ट सांगतो. महाराष्ट्राचा आंदेकर हरी गेला पंजाबला. कशासाठी? तृणधान्य खायला. तिकडे जास्त पिकतंय, आपल्याकडे कमी आहे म्हणून. इकडे त्याला पुरलंच नाही, महाराष्ट्रामध्ये त्याला कमी पडलं म्हणून तो कुठे गेला? पंजाबला. महाराष्ट्राचा आंदेकर हरी गेला पंजाबला. एवढं महाराष्ट्राचा आंदेकर हरी गेला पंजाबला. तृणधान्य रिलेटेड. आता मित्रांनो आज आपण आपल्या सेशनमध्ये एवढे 50 क्वेश्चन आपण डिस्कस केलेले आहे. बाकीचे उरलेले जे 100 क्वेश्चन आहेत सायन्स टेक्नॉलॉजी रिलेटेड आणखी त्याबद्दल काही कन्सेप्च्युअल काही क्लॅरिटी असेल ते आपण पुढच्या सेशनमध्ये पाहूयात. तर मित्रांनो तुम्हाला एक लक्षात आलं असेल 50 क्वेश्चनमध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना असेल,
प्रधानमंत्री श्रमयोगी योजना असेल, प्रधानमंत्री फसल विमा योजना असेल, ह्या नेहमी चर्चेत राहिलेल्या योजना होत्या. आणि जो इकॉनॉमी सर्व्हिसचा डाटा होता तो चॅप्टर चालू झाल्यानंतर त्याचे 4 लाईन होता, तिथला विचारला होता. आणि मेजॉरिटी जो फोर्स आणि आणखी जो इकॉनॉमी सर्व्हिसमधून जो डाटा आला होता तो चार्ट स्वरूपात आलेला होता. चार्ट स्वरूपात ज्या गोष्टी दिल्या होत्या तिथनं आलेला होता. आणि जे हायलाइटेड मुद्दे होते इकॉनॉमी सर्व्हेमध्ये तिथनं आलेला डाटा होता, जे तुम्हाला मी प्रूफसहित या डेमो लेक्चरमध्ये दाखवलं होतं. तर आणखी एक लक्षात ठेवा की इकॉनॉमी सर्व करत असताना जास्तीत जास्त भर आपल्याला जर पाहिला असेल तर महाराष्ट्राच्या सर्वेवर होता. आणि विचारा सहकारची क्वेश्चन कशी विचारली, आपली मानवी विकास निर्देशन कशी विचारली, जे आपण ट्रेंड पाहिलेला आहे. मित्रांनो, माझं बोलणं थोडं फास्ट आहे, त्याबद्दल तुमची माफी मागतो. काही लेक्चर करताना थोडं आवाज इकडे तिकडे होतो. आपण हळूहळू जसं जसं पुढे जाऊ आणखी त्यामध्ये मी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल. आणि तुमचा जो प्रतिसाद भेटत आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि 85+ आपण नक्की जाऊ याचा मी तुम्हाला विश्वास, शेवटच्या 2012चा पेपर जेव्हा एक्सप्लेन करू शेवटचा, त्यावेळेस तुम्हाला असं जाणवलं की खरंच 85+ जाणं काही अवघड नाही. आजच्या पुरतं एवढंच. थँक्यू.